सन्माननीय अनंतजी राऊत साहेबांचं आगमन होत आहे। एकदा पुन्हा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करूया। सच्चिदानंद कला क्रीडा आणि शिक्षण संस्थेच्या पारनेर पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने आणि सर्व स्टाफ सर्व कर्मचारी guests and dignitaries are here. We are feeling and we are seeing with them as like a god. And very big round of applause, my dear pupils and ladies and gentlemen. लिखाण करणारे पण त्यांना मंचावरती बघितलेलं सुद्धा आहे। अशा रीतीने माननीय श्री संजयजी वाघमारे साहेब पारनेर पब्लिक स्कूलचे जे प्रमुख पत्रकार की ज्यांच्या माध्यमातून या सगळ्या बातम्या आपण व्यवस्थितपणे वाचत असतो बघत असतो सर। तर उत्साहाचा आणि खऱ्या अर्थाने अभिमानाचा दिवस आहे, कारण आपण ज्यांना फक्त आजवर युट्यूबवरती आणि टीव्हीवरती बघितलेलं आहे असे अनंतजी राऊत साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। प्रतिष्ठापना करायची असेल, आपल्यामध्ये तो एक योग करायचा असेल तर सरस्वती मातेचं पूजन केलं जातं आणि सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या या शुभ हस्ते आपण खरं तर या सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करत आहोत। आदरणीय अनंतजी राऊत साहेब, त्याचबरोबर आदरणीय प्राचार्य विक्रामजी बस्के साहेब, माननीय श्री संजयजी वाघमारे, माननीय श्री दिनेशजी औटी, त्याचबरोबर माननीय श्री सुरेशजी पाठारे, सर्व मान्यवरांनी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण खरं तर प्रतिमेचं पूजन करावं। पुष्पहार आणि पुष्पांजली अर्पण आपण सर्व कल्पनाच मुळात सन्माननीय मोडवे सरांची होती की आपण या कार्यक्रमासाठी अनंतजी राऊत साहेबांनी या ठिकाणी बोलवावं आणि त्यांच्या वाणीतनं त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते आपल्याला खरं तर प्रेरणा देणार असेल।
आपल्याला खरं तर एक नव्या वाटेकडे नेणार असेल आणि असा या प्रमुख पाहुण्यांचा जो सन्मान जो सत्कार सोहळा आहे या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय मोडवे सरांच्या हस्ते. खरं तर जोरदार टाळ्या तुमच्या वाजत राहिल्या पाहिजे. खरं तर सन्मान आणि सत्कार होत असताना आपण आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी जी भावना असतो जो आदर असतो त्याचं हे खऱ्या अर्थानं सिंबॉल असतं, चिन्ह असतं. आणि म्हणून तुमच्या टाळ्या अजिबात यानंतर सन्मान जोरदार टाळ्या तुमच्या वाजत राहिला पाहिजे. टाळ्या तुमच्या अजिबात कमी पडता कामा नाहीये. हा सन्मान, हा सोहळा, हा सत्कार आपल्या मनातील पाहुण्यांच्या विषयी असलेली आदराची भावना आहे त्या तुमच्या टाळ्या तर आपण सर्वच शैक्षणिक महोत्सव 2024-25 मधील 24 संपले आणि आता 25ला आपण सुरुवात केली. कालचं कीर्तन आणि आज आपण कवींना ऐकण्यासाठी म्हणून या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. आम्ही ज्यावेळेस सर कविता शिकवतो तेव्हा जेव्हा कधी कवीची कविता येते आईची ती कधी रडवते, कधी शेतात पेरणी करणाऱ्या वडिलांची आली तर ती कधी कधी रडवते आणि कधी कधी एखाद्या हास्य कवीची कविता आली की आम्हाला हसायला लावते. मग ते पुस्तकाच्या पानावरची कविता जर का एवढी हसवते, एवढी रडवते, एवढी भावनिक करते तर तिला लिहिणारा कवी कसा असेल याची पाहण्याची आम्हाला फार उत्सुकता असते आमच्या छोट्या छोट्या ह्या मनांना आणि डोळ्यांना. त्यांना असं वाटतं की एखादा कवी आमच्या समोर सरांनी आणावा, सादर करावा आणि आम्ही त्यांना पाहावं डोळे भरून की खरंच कसं हसवलं जातं, कसं रडवलं जातं, त्याचा अनुभव आम्ही घ्यावा साक्षात, ही भावना असते. आणि ह्या भावनेला पुढे नेत असतानाच गेले अनेक वर्ष सरजी या ठिकाणी दिनेश बापूंच्या माध्यमातून खूप कवी या ठिकाणी आले. सर्वांनी त्यांच्या परीने या विद्यालयाला ज्ञानदान करण्याचं, हसवण्याचं आणि भावना देण्याचं काम केलं. त्या प्रसंगी सुरेश सेठ माझे मित्र आहेत, ते नेहमीच या ठिकाणी उपस्थित असतात. आमच्या शाळेवर विशेष प्रेम आहे. संजयजी वाघमारे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी नेहमी सांगतो आणि हे तालुक्याला ज्ञात आहे की पारनेर पब्लिक स्कूलचं मुखपत्र जर काय असेल तर ते संजय वाघमारे आहे असं लोक म्हणतात. पारनेर पब्लिक स्कूलची प्रसिद्धी आणि प्रचार जर कोणी केला असेल तर तो संजय वाघमारेंनी केला आणि त्यांना एवढी कीर्ती कोणी मिळवून दिली असेल तर ती संजय वाघमारेंनी दिली. त्यांच्या नावावर लिहिली जाते, हा इतिहास आहे. आणि म्हणून मला खरं तर तुमच्या सर्वांचा सन्मान करताना अतिशय मनस्वी आनंद होतोय. मला सर जाताना वर बसलो असताना तुम्ही प्रार्थना म्हणत होते शेंडे सर, त्यावेळेस मला सरांनी आवर्जून विचारलं की हा माणूस कोण. मी म्हणले हा वारकरी शिक्षण संप्रदायाची शाळाही चालवतो आणि माझ्या शाळेलाही चालवतो. ते म्हटले अशी माणसं असतील तर शाळा चालायला काय लागतं सर, ती पळत असते. आणि मलाही ऐकता ऐकता मी झोपेतून उठलो आणि त्यांचं ऐकायला ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस माझी झोप गेली म्हटली आणि मी ते ऐकायला लागलो. आणि म्हणून असा हा माझ्याकडे असणारा सर्व गुरुजन स्टाफ आहे. आजच्या कार्यक्रमाला विशेषतः बरेचसे पत्रकार मित्रही मी बोलवले आहे, येतील थोड्या वेळाने. काही आले असतील तर मागच्या बाजूला पुढेही बोलवा त्यांना. तर अशा ह्या सुंदर कार्यक्रमाला आज वडू सरांनी मला खूप आग्रह केला. त्यांना दुःखच अडवायचं होतं मित्राकडून का काय मला माहित नाही, पण ते म्हटले की सर काय पण झालेलं आता आलं तर राहूच, शिवाय कवी नको बरे का. मी म्हटलं ठीक आहे. मी प्रवीण देवले सरांना फोन केला होता. सर ते मला म्हटले मी पुण्याला येणार आहे तेव्हा येऊ का. मी म्हटलं आता सर बेत बदललाय आमचा आणि आम्ही ठरवलंय. योगायोगाने असं झालं सुरेशजी, तारीख बदलावी लागली सरांची. मी घेतलेली तारीख मी बदलली आणि आज परभणी ते पारनेर रात्रीचा प्रवास करावा लागला आणि पारनेर पब्लिक स्कूलला यावं लागलं.
मी त्याबद्दल सरांचे मनापासून खूप आभार व्यक्त करतो. सर, तुम्हाला माझ्यामुळे रात्री प्रवास करावा लागला त्याबद्दल मी आपला खूप ऋणी आहे. आणि तुमच्याबद्दल अख्खा महाराष्ट्र ऐकतोय, सगळ्या महाराष्ट्राला आपण ज्ञाता. सुरेशजीने मला तुमच्याबद्दल बरंचसं परवा दिवशी सांगितलं की मित्र कसा असावा, तर त्या दिवशीच पहा म्हटले, तो माझाही मित्र आहे तर तुम्हाला कळेल म्हटले ते कसे आहेत ते. तर खूप आनंदाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मुलांनो मनापासून त्यांचं स्वागत करतोय. तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा आणि स्वागत करा. मी आता थांबत नाही, मी बोलत नाहीये, मी थांबतोय. आणि आता तुम्ही ज्यांची वाट पाहताय त्यांच्यासाठी हे व्यासपीठ रिकामं करून देतोय. धन्यवाद. महाराष्ट्राच्या मनामनामध्ये एक जिवंतपणा आणि मित्रांमध्ये खरं तर सर मी युट्यूबला बघितलाय तुमचा प्रसंग की एका ठिकाणी दोन मित्र 3 वर्षांपासून एकमेकांशी बोलत नव्हते. जेव्हा त्यांनी तुम्हाला लाईव्ह ऐकलं, समोर बसून ते बघत होते, तेव्हा ते एक मित्र उठला, उभा राहिला आणि समोर आला आणि त्यानं रुसलेल्या मित्राला मिठी मारली आणि ते सगळे मतभेद विसरले आणि स्वतःला बिलगले आणि रडू लागले. याच्यापेक्षा दुसरा या कवितेतून आपण काय बोध घ्यायचं. आणि खरं तर या कवितेचं यश आहे आणि हे आदरणीय अनंतराव सरांच्या विचारांचं यश आहे. या त्यांच्या ताकदीला जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. मी सन्माननीय आपल्यावरती नंतर आभाराची जबाबदारी असेल. आणि खरं तर मी असं म्हणेन की सर तुमच्या परवानगीला माझं खूप आवडतं आहे सर ते जेव्हा गोगावले सरांनी ते गाणं गायलंय त्याचं जे पुढचं शब्दांकन आहे तुम्हीच लिहिलंय. ते मला वाटतं आवाज तुमचं ते निवेदन तुम्हीच केले का त्याच्यामध्ये? आवाज तुमचाच असतं त्या गाण्यामध्ये मी ऐकलं, मला वाटतं तुमचाच आवाज असेल. तर ते मी थोडंसं करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्यासारखं जमेल किंवा नाही जमेल तुमच्या परवानगीने. जीव कासा विष झाला श्वास हा अडला जरी, जीव कासा विष झाला श्वास हा अडला जरी, दाटला अंधार आणि संपला रस्ता जरी, श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा, मित्र हा वळव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा. त्यानंतर विनंती करतोय तर आजच्या कार्यामध्ये प्रमुख आकर्षण सन्माननीय अनंतजी राऊत साहेब. जोरदार टाळ्यांचा निनाद आपल्या हातून झालाच पाहिजे. अनंतजी राऊत साहेब. करून द्या वर या पटकन या हे लावून देते. विद्यार्थी आहे तुम्ही सगळे. वा, काहीच सांगायला लागत नाही तुम्हाला, डायरेक्ट टाळा वाजवला तुम्ही. पारनेर पब्लिक स्कूल पारनेर हे द्या ना इकू जरासा बळ साऊंडवाले आवाज द्या मोठा करून जरा. कसं आहे? वा 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 वा. आता बरं वाटतं नाही? वा, मी महाराष्ट्रभर एवढे कार्यक्रम केले, विद्यार्थ्यांच्या पुढे सुद्धा कार्यक्रम केले, पण एवढे एन्थुजियास्टिक विद्यार्थी आज मी पहिल्यांदा बघतोय. असं नाही, असं काही नाही. खूप ठिकाणी मी चांगले विद्यार्थी बघितलेले आहेत, पण स्तुती केली की तुम्हाला बरं वाटतं ना, म्हणून मग थोडीशी स्तुती केलेली आहे. थोडा इको असू द्या. बैठे बैठे. वा वा. मी शांतपणे झोपलेलो होतो त्या गेस्ट हाऊस मध्ये. आम्हाला जाग आली कशानं,
तर राष्ट्रगीताचा जो पहिला शब्द पडला कानावर, जनगण मन, आणि त्यानं मला जाग आली आणि ताडकन उडून मी सावधान अवस्थेत बसलो, त्या खोलीमध्ये उभा राहिलो. आणि त्याच्यानंतर मी तू बुद्धी दे, तू तेज दे, आणि ते अजून एक कोणतं होतं आता या स्वागत गीताचा एवढा हे झाला माझ्या, नाही तर तिन्ही माझ्या गीत लक्षात राहिले होते. माझ्या लक्षात आलं मगाशी की बाबा खूप सुंदर हे स्कूल आहे, खूप ताकदीचा हा कार्यक्रम इथं होतो आहे. थोडं मी शांत झालो की तुम्ही परत तुमच्या पाठीचा मणका असा वाकडा करू नका. हा वा, बैठे बैठे, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. अशा सप्त स्वरात नांदत असलेली आपली भारतीय संस्कृती आहे. आणि त्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे आजचं आपलं शाळेत दिल्या जाणारं शिक्षण. आणि या शाळेमध्ये मला प्रचंड अभिमान आहे की तुमच्यासारखे सगळे विद्यार्थी घडत आहेत. खरं तर महाराष्ट्रभर एवढे कार्यक्रम केले, पण ज्या ज्या वेळेस विद्यार्थ्यांच्या पुढे मला उभं राहण्याची संधी मिळते त्यावेळेस मला एक वेगळा आनंद होतो. कारण विद्यार्थ्यांमध्ये आल्यानंतर मला असं माझ्या शाळेत गेल्यासारखं वाटतं, आपण कुठेतरी आपल्या शाळेत आल्यासारखं वाटतं. खरं तर आता आपण सरस्वती मातेचं पूजन केलं, बरोबर आहे का? सरस्वती हे विद्येची देवता आहे, बरोबर आहे? हे मोठ्या पोराईपेक्षा ते लहानच लय खतरनाक आहे. मी लहान लहान लेकरांना लय घाबरतो बरं, कारण मोठ्यांना यांना कसं शांत करायचं मला माहित आहे, पण लहान लहान पोरांना काहीच घेणं देणं नसतं. स्टेजवर कोण आहे काय आहे, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा तू तुझ्या घरी. एका कार्यक्रमात तर सुरेश भाऊ मी कविता चालू केली, एक लहान पोरग रडायला लागलं. मी कविता थांबवली, ते पोरग रडायच थांबलं. म्हटलं हे काही खतरनाक. मी परत कविता चालू केली, ते परत रडायला लागलं. मी परत कविता थांबवली, परत रडायच थांबलं. म्हटलं आता काहीतरी खतरनाक काम आहे. मी परत एकदा कविता चालू केली, ते परत टेंबलायला लागलं. मला राग आला. मी त्याच्या आईला म्हटलं इकडे या मावशी, तुमच्या लेकराला गप करा नाही तर मी त्याचा गळा दाबीन. त्या पोराची आई म्हणे माझ्या लेकराचंही हेच म्हणणं आहे की तो स्टेजवर जो बोलतोय त्याला गप करा नाही तर मी त्याचा गळा दाबीन. वा 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 वा. खरं तर अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारा हा भारत आहे. खरं तर पूर्वेच्या देशानं अख्ख्या जगाला शांततेचा संदेश दिला. तुम्हाला सांगायला मला प्रचंड अभिमान वाटतो. हा भारत प्रचंड मोठमोठ्या लोकांचा, संतांचा, महान हुतात्म्यांचा देश आहे. संत कबीर, गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. मी ज्या भागात आलोय जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास करून मी तुमच्या समोर आलेलो आहे. माझ्या मित्रांनो, आमच्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. हे सांगत समाजात समानता प्रस्थापित केली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ज्या एका संतानं लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडली, ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा. मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, ज्या ज्या लोकांनी या भारताला, या महाराष्ट्राला, या मातीला बलाढ्य करण्याचा प्रयत्न केला, प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला, ती सगळी संत आणि समाज सुधारकांची परंपरा, त्या सगळ्यांना मी सगळ्यात आधी नमन करतो. सन्माननीय विचारपीठ आणि या विचारपीठावर उपस्थित असलेले माझ्यापेक्षा ज्ञानानं आणि वयानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेली सगळी ज्येष्ठ मंडळी आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे भगीरथ रूपी शिवभक्त श्रोतेगण, तुम्हाला सुद्धा मी अनंत राऊत आमच्या विदर्भातनं अकोल्यावरनं मानाचा मुजरा करतो. फार सामान्य माणूस मी आहे. एक छोटासा कवी तुम्ही निमंत्रित केलेला आहे. मला तुमच्या सगळ्यांकडे बघून खऱ्या अर्थानं माझी शाळा आठवली. माझ्या शाळेमध्ये
हे असेच मोठमोठे कार्यक्रम व्हायचे, पण आमची खेड्यातली शाळा होती. खरं तर एवढी डेव्हलपमेंट आमच्या शाळेमध्ये नव्हती. मी महाराष्ट्रात ज्या डेव्हलप झालेल्या शाळा बघितलेल्या आहेत, मला त्या शाळांमधलं हे एक तुमचं पारनेरचं पब्लिक स्कूल दिसते आहे. जोरदार टाळ्या एकदा तुम्ही तुमच्या शाळेसाठी वाजवा. खरं तर साहेब, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही कोण कोण वेगवेगळ्या नावाने करत असते, पण महाराष्ट्रभर माझे जेवढे कार्यक्रम आहेत युट्यूबला वगैरे कुठेही, माझ्या कुठल्याच कार्यक्रमाची सुरुवात मी एका नावाशिवाय करत नाही. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मला बऱ्याच जणांनी विचारलं माझ्या बालगोपाल मित्रांनो, की ज्या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, छत्रपती शिवाजी महाराज की, ज्या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, भाषण करता, व्याख्यानं करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4च ओळीत सांगितलं शिवाजी महाराज म्हणजे कोण. मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंचांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा. आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा महाराष्ट्रामध्ये आपण आहोत. मला इतका आनंद झाला, तुम्ही इतक्या जोरात जयघोष महाराजांचा केला. मला प्रचंड आनंद आहे. तुम्ही सगळे शिवाजी महाराजांचे मावळे आहे, बरोबर आहे का? कोण कोण शिवाजी महाराजांचा मावळा हातवर करा. क्या बात आहे, हात खाली करा. इतके मावळे खतरनाक आहेत. मुलींनी पण हातवर केले का? बरोबर, तुम्ही सुद्धा शिवाजी महाराजांच्या विचारांच्या पायीक आहात. कोण कोण सावित्रीबाई फुलेंच्या लेकी आहेत, हातवर करा. वा 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 वा, हात खाली करा. क्या बात आहे. मावळे म्हणजे शिवाजी महाराजांचे पुस्तकही वाचले पाहिजेत बरं, नाही तर खतरनाक आहेत काही काही ठिकाणी मावळे. फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानं महाराजांचा मावळा होता येते का? पहिलाच मुद्दा कार्यक्रमाच्या आधी, गळ्यात शिवाजी महाराजांचं शिवताईत घातलं म्हणजे शिवाजी महाराजचा मावळा होता येते का? इकडे सगळे 11वी 12वी ज्युनियर कॉलेज शिवाजी महाराजांच्या नावाचा हातात ताईत घातलं म्हणून शिवाजी महाराजचा मावळा होता येते का? शिवाजी महाराजांसारखी कोरून दाढी ठेवली म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा होता येते का? हातापायाच्या काळ्या आणि छातीच्या पतरवाळ्या, अगरबत्ती पैलवान झालेले सगळेच्या सगळे तरुण सुरेश भाऊ बेबीच्या देटापासून ओरडतात. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो. याच्या कमरेवर पॅन्ट ठिकाणा झाली, बेल्ट नाही लावला की सरकन खाली येते. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो. गावात चोर सुटले ही बोंब जरी ऐकली तरी घरी पळत जाते. आणि घरात तिसऱ्या खोलीत अंधारात अंगावर घेऊन झोपून राहत हे घाबरून. आणि सकाळी याचं व्हॉट्सअपचं स्टेटस बघा तुम्ही. दिला तर दणकास, मोडला तर मनकास. रात्रभर अंधारात झोपलेलं होतं घाबरून. त्या मोबाईलवर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपत नाही हे. सकाळी 11 वाजता उठतंय आणि मग याचं व्हॉट्सअपचं स्टेटस असते साहेब, सळसळत रक्त, शिवबाचे भक्त, कपाळी भगवा टिळा, मी शिवरायांचा मावळा. हे बघा खैराबांना मावळा, असा मावळा असतोय. एखाद्या हायवेनं फक्त तुम्ही ट्रिपशी जाणारे पोरं बघा साहेब, तुमच्यात तशी पिढी घडणार आहे का? नाही. ट्रिपशी जातात ना हायवेनं, एखादी 4 व्हीलर फक्त येईल क्रॉस करून पुढे जाऊ द्या, मग येईल संताजी घोरपडे, बाजीप्रभू देशपांडे एका दमात आठवतात. येईल वाटते एका हातात आपल्या तलवार आहे, एका हातात आपल्या ढाल आहे. हे गाडीचा स्पीड वाढवतात त्या 2 व्हीलरचा, 4 व्हीलरच्या पुढे काढतात आणि मग त्या 4 व्हीलरकडे बोट दाखवून म्हणतात, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय. अबे बघितलं अख्ख्या जगानं हातपाय गळ्यात घेतले वाघानं.
हे आदर्श आहेत का आपले? आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे आदर्श असले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आऊसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, भगतसिंग, राजगुरु सुखदेव. ज्या भगतसिंगांना विचारलं होतं तुम्हारे दिल में कभी शादी का लड़की का ख्याल नहीं आता, आजादी ही मेरी दुल्हन है म्हणणाऱ्या भगतसिंगांचे शब्द होते. मेरे दिल में वो ख्याल आता नहीं, मैं सोचता हूँ आजादी के बारे में, मैं लिखता हूँ आजादी के बारे में, मैं बोलता हूँ आजादी के बारे में. आजादी के सिवा मैं कुछ सोच नहीं सकता. मेरे जज्बातों से, मेरे ख्यालों से कुछ इस कदर वाकिफ है मेरी कलम भी. इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है, इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है. हे म्हणणाऱ्या भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या देशातले आपण लेकरं सगळं आहोत. त्यामुळे भविष्यामध्ये या शाळेचं नाव हे महाराष्ट्रात, भारतात, अख्ख्या जगात तुम्ही करणार यामध्ये मला तिळमात्र शंका नाही. मी तुमच्या समोर जो विद्यार्थी आहे ना मित्र, मी फार सामान्य विद्यार्थी आहे. माझे वडील पोस्टमन होते. पोस्टमन माहित आहे का तुम्हाला? पोस्टमन माहित आहेत ना? पत्र वाटणारे. सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी आहे साहेब पोस्टमनची. दिवसभर पत्र वाटून उन्हातानात संध्याकाळी घरी येणारा माझा बाप आणि दुसऱ्याच्या शेतात काम करून मला शिकवणारी माझी आई, अशा गरीब कुटुंबामध्ये मी जन्म घेतलेला आहे. पण माझ्या शिक्षकांचा माझ्यावर प्रचंड प्रचंड असा आशीर्वाद आहे, प्रचंड प्रेम आहे. तुमच्यासाठी सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, आपले शिक्षक हे आपल्यासाठी प्रचंड महत्वाचे आहेत. या जगामध्ये देव पाहिला का तुम्ही? या जगामध्ये देव मंदिरात आहे का? मशिदीत अल्लाह दिसला का कधी? चर्च, विहार, देव कुठंच नसतो. देव कुठं असतो? मी असाच एका कार्यक्रमात म्हणत होतो, देव पाहिला का, देव पाहिला का, देव पाहिले. 7वीतलं पोरगं उभं राहिलं, सर सर म्हणे मी देव पाहिला म्हणे. मला घामच फुटला. म्हटलं कोणाला देव दिसला नाही, ह्याला कुठून दिसला? अबे म्हटलं देव पाहिला का? हो देव पाहिला. त्याला पुढे बोलावलं. म्हटलं सांग बा, खरंच देव पाहिला का? बहिरे झाले का म्हणे? देव पाहिला म्हणे. म्हटलं तो देव देव हो म्हणे देव पाहिला. म्हटलं सांग बा देव कसा आहे, कुठं आहे, कुठं पाहिला, कसा दिसते तुझा देव? ते 7वीतलं पोरगं मला म्हटलं, अहो सर ते मंदिरातला, मशिदीतला, चर्च मधला तो देव नाही हो. माझ्या घरी माझे आई वडील आहेत ना, तेच माझे देव आहे. त्याच्या पलीकडे देव आहे का आपला? त्यामुळे आपले आई वडील हे आपले सगळ्यात पहिले देव आहेत. आणि त्याच्यानंतरचा देव म्हणजे कोण? तर आपले शिक्षक. हे शिक्षक आपलं आयुष्य घडवत असतात. लक्षात ठेवा. आज तुम्हाला कळणार नाही, शिक्षक तुमच्यावर रागवतात, तुम्हाला मारतही असतील. आम्हालाही शिक्षकांनी रागावलं, त्यांनी आम्हाला मारलं. आता मारण्याची पद्धत बंद झाली. आम्हाला खतरनाक मारायचे शिक्षक लोक. घरचा राग बी सगळं आमच्यावर काढायचे. पण त्यावेळेस आम्हाला कळत नव्हत्या काही गोष्टी. हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक. हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक. शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक. हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक. शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक. राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू. आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक. आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक. हिऱ्यांना घडवण्याचं काम शिक्षकांचं असतं. शिक्षक किती महान असतात, किती मोठे असतात. तुम्हाला फक्त 30 सेकंदाची एक गोष्ट सांगू का? एक छोटस खेडेगाव असतं. सगळी शेतकऱ्याची पोरं एका शाळेत शिकत असतात. गरीब गाव असतं, बिचारं छोटस गाव असतं. माणसं श्रीमंत असतात. पण त्या छोट्याशा गावामध्ये एक छोटीशी शाळा असते. तुमच्या शाळेसारखी मोठी नाही, पण छोटीशी शाळा असते. मग थंडीच्या दिवसामध्ये वर्गात थंडी वाजते ना, म्हणून उन्हामध्ये बसवतात पोरांना. तर एक शिक्षक त्या सगळ्या लहान लहान पोरांना म्हणतो, पोरो उन्हामध्ये काही कला असेल तर तुम्ही सादर करा. कोणीच पुढे येत नाही. परत म्हणतो कुणाला काही सादर करायचं असेल तर पुढे या. कोणीच पुढे येत नाही. पण 4-5 पोरं एका पोराला चिमटा घेतात आणि सरांना म्हणतात, सर ह्यो लय बडबड करतो म्हणे शाळेत, याला पुढे घ्या. त्या पोराला पुढे घेतात आणि तो शिक्षक त्या लहान पोराच्या खांद्यावर हात टाकून त्याला म्हणतात, काय रे कोणती कला तू सादर करणार आहेस? त्याचे पाय लटलट कापायला लागतात. नाही म्हटला सर मी काहीच म्हणणार नाही. तरी ते सर त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, काळजी काय करतो म्हणे? प्रत्येकाला भीती ही सुरुवातीला वाटतेच,
तुला काय कला सादर करायची सादर कर. सगळे पोरं आपलेच आहेत, आपलंच गाव आहे, आपलीच शाळा आहे. आणि ते पोरग मोटिवेट होतं आणि मोटिवेट झालेलं पोरग एक पाठ केलेलं छोटंसं गाणं म्हणते पठारे साहेब. सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा, बाळ्या हा भलताच करतोय चाळा. शाळा सोडून सिनेमा पाहून, शाळा सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला, अहो लागतोय डोलायला. आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला, आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला. आई बाप जोवर असतात घरी तोवर मुलगा अभ्यास करी. आई बाप नसतान मग काय पुसता, आई बाप नसतान मग काय पुसता. धिंगाणा घालायला लागला, धिंगाणा घालायला. आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला, आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला. पोरग ते खेड्यातलं शेतकऱ्याचं छोटंसं पोरग हे गाणं म्हणतंय. तुम्ही जशा टाळ्या वाजवल्या ना तशा सगळे पोरं टाळ्या वाजवतात. ते पोरग मोटिवेट होतं. मग शिक्षक त्याला म्हणतो प्रत्येक मूल्य शिक्षणच्या तासाला तुला एक गाणं म्हणायला लागणार, एक कविता म्हणायला लागणार. ते पोरग घरी जाते, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन वाचतंय, नवीन पाठ करतंय आणि प्रत्येक मूल्य शिक्षणला नवीन कविता म्हणतंय. ते पोरग 7वीत आणि 10वीच्या कवितांना चाल लावतंय. त्याची शाळा संपते, मग तो कॉलेजला जाते. मग कॉलेजला वक्तृत्व स्पर्धा, काव्य स्पर्धा असतात ना, राज्यस्तरीय काव्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांमध्ये ते पोरग भाग घेते. महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या काव्य स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा ते पोरग जिंकते पहिल्या नंबरानं. मग त्याच्या कविता, त्याचे भाषणं व्हायरल व्हायला लागतात. त्याला लोक उद्घाटनाला बोलावतात, बक्षीस वितरणाला बोलावतात. त्याच्या कविता समाजामध्ये इतक्या व्हायरल होतात की मग त्या खेड्यातल्या शेतकऱ्याच्या पोराला एक दिवस पारनेर पब्लिक स्कूलमध्ये सुद्धा बोलावल्या जातं. तो विद्यार्थी दुसरा तिसरा कोणी नाही, तो विद्यार्थी मीच आहे. माझं नाव आहे अनंत विठ्ठल राऊत आणि माझ्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत देशमुख सर. काय नाव आहे? त्या शिक्षकानं माझ्या पाठीवर हात ठेवला आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रानं मला डोक्यावर घेतलं, काळजात ठेवलं. ह्या कविता लिहत असताना माझ्या बालमित्रांनो मला प्रचंड आनंद होतोय. तुमच्या समोर तर आल्यानंतर मला इतका आनंद होतोय. तुम्ही सगळे एकदम गणवेशामध्ये सुटाफुटात लाईन दोरीमध्ये बसलेले आहे. सगळे शहाणे पोरं आहे तुम्ही. बैठे बैठे इतके तुम्ही खरं तर सिस्टीम. पण असे सगळीकडे पोरं नसतात बरं बापू. काही आमच्या इकडे तर काही काही एका शाळेमध्ये तो साहेब शाळा तपासायला आला, आल्या आल्या म्हटला सगळ्यात मूर्ख कोण आहे उभा राहा. कोणीच उभं राहिलं नाही. परत म्हटलं सगळ्यात मूर्ख कोण आहे उभा राहा. कोणीच उभं राहिलं नाही. परत म्हटलं सगळ्यात मूर्ख कोण आहे उभा राहा. मग एक गण्या नावाचा पोरगा लटलट कापत उभा राहिला. तो साहेब म्हटला तू मूर्ख आहेस काय? आहे म्हणे मी काय मूर्ख बिर्क नाही. मग उभा कसा काय राहिला? तो गण्या म्हटला कसा आहे आमचे गुरुजी एकटेच उभे आहेत म्हणे. त्यांच्यासोबत दुसरा कोणी मूर्ख नको का म्हणून मी उभा राहिलो म्हणजे. अशी खतरनाक विद्यार्थी आहेत साहेब. बरोबर म्हणे असू द्या. शिक्षक गुरुजी तुम्ही गणितात सगळ्यात कोण हुशार आहे म्हणे मॅथमॅटिक्स मध्ये, असा विद्यार्थी उभा करा म्हणे. आता त्या शिक्षकाला घामच फुटला. गणितात तो कोणीच हुशार नाही. गणितात हुशार कोण आहे उभा करा म्हणे. हा दिनेश गणितात हुशार आहे म्हणे. दिनेश वावकार. बरोबर वर रे सांग म्हणे 7 गुणिले 5 7 5 किती किती? हा म्हणे 56. गुरुजी तुम्हाला म्हटलं गणितात हुशार विद्यार्थ्याला उभं करा. हे काय आहे? हो म्हणे ह्योच आमचा गणितात हुशार विद्यार्थी आहे. अहो तो 7 गुणिले 5 7 5 35 सांगत नाही 56 सांगतोय. गुरुजी म्हटले अहो तो 56 तरी सांगतोय म्हणे, बाकीचे 100च्या खाली येत नाही. अरे काही शाळा आहे म्हणे. वा सांग रे म्हणे दिन्या मग सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला? कोण तोडला?
सांग म्हणे सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला? हा दिन्या घाबरायला लागला. सांग म्हणे सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला? हा दिन्या म्हणे आईची शपथ सांगतो गुरुजी मी नाही तोडला, मा बापाने बी नाही तोडला, आणि माझी आई खूप गरीब आहे हो, ती काय कोणाचा धनुष्यबाण तोडणार? थांब म्हणे, थांब थांब थांब, रडू नको थांब. गुरुजी अहो काय शिकवलं म्हणे पोराला? त्याला सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला माहित नाही, असं कसं काय? काय बरं गुरुजी तुम्ही सांगा बरं, सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला? शिक्षकाला घाम फुटला. सांगा म्हणे सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला? साहेब म्हणे कसं आहे, पोरं जरा आमचे कुचीनच आहेत, कोणतरी तोडला अशी. चला म्हणे हेडमास्तर जवळ गेले. पा कशी शाळा आहे तुमची म्हणे. त्या पोराला विचारलं सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोणी तोडला? ते म्हणतं मी नाही तोडला, मा बापान नाही तोडला, माझी आई गरीब आहे. शिक्षकाला विचारलं धनुष्यबाण कोणी तोडला? हा शिक्षक म्हणतो की बा कोणीतरी तोडला असेल म्हणे. हो म्हणे जरा चुकलंच, प्राचार्य तुम्ही सांगा बरं म्हणे, सीतेच्या स्वयंवरात धनुष्यबाण कोण तोडला? त्यानं साहेबाचा हात धरला. साहेब धनुष्यबाण किती रुपयाचा होता, आपण त्याला पैसे देऊ, तुम्ही कशाला बवाल करताय? तोडू द्या कोण तोडला असेल तर. अशी तुमची शाळा आहे का? वा वा सिस्टमॅटिक. बैठे क्या बात आहे. माझ्या कविता तुम्ही युट्यूबला ऐकल्या का? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. ऐकलं काय? बापरे, हे लहान पोरं एकदम जेवण बिवण करून आले आहेत. नाश्ता जेवण सगळं फुल झालं वाटतं या पोरांचं. खतरनाक पोरं दिसत आहेत मला हे, म्हणून त्यांना मागे बसवलं घातली. बरोबर आहे, शिक्षक हुशार आहेत तुमचे सगळे. बैठे वा 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 वा. माझ्या महाराष्ट्रभर कविता लोकांनी व्हायरल केल्या, पण माझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळची कविता कोणती आहे माहिती आहे का तुम्हाला? माझ्या काळजाच्या सगळ्यात जवळची कविता आहे ती म्हणजे माझ्या आई वडिलांवर लिहिलेली मायबाप नावाची कविता. ती कविता ऐकून लोकांनी वृद्धाश्रमातनं आई वडिलांना घरी आणलं. हातवर करा बरं, कोण कोण आपल्या घरी आई वडिलांचं दर्शन घेते? हातवर करा बरं, खरं सांगा, खोटे बोलू नका. हात खाली करा. ज्यांनी हात वर केले नव्हते, आता परत उद्यापासून आई वडिलांचं दर्शन कोण घेणार आहे? हात वर करा. हा आता हात खाली करा. आई वडिलांच्या पलीकडे देव आहे का आपला? आहे का? आम्ही सगळे हे जे लोक स्टेजवर आहो की नाही, या लोकांनी विचार करून करून देव शोधण्याचा प्रयत्न केला. संत लोक, समाज सुधारक, त्यांना देव सापडला का? बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी घर पर है. आई जर आपल्या घरी आहे तर देव कुठं शोधायची गरज नाही. आणि आई जेवढी श्रेष्ठ आहे तेवढाच बापही श्रेष्ठ आहे. बरोबर आहे का? आई श्रेष्ठ आहे का बाप श्रेष्ठ आहे? दोघंही श्रेष्ठ आहेत. तुम्ही यात्रेतनं फिरले का कधी? यात्रेतनं फिरत असताना तुम्ही कधी ऑब्झर्व करा, आई बाळाला कळेवर घेते आणि बाप पोराला खांद्यावर घेतो. का? आईला वाटत असतं ज्या ज्या गोष्टी यात्रेतल्या आपल्या डोळ्यांनी बघितल्या त्या सगळ्या गोष्टी आपल्या पोरानं बघितल्या पाहिजेत, म्हणून आई बाळाला कळेवर उचलून घेते, पण बाप पोराला खांद्यावर घेतो. कारण बापाला वाटत असतं ज्या ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसल्या नाही त्या सगळ्या गोष्टी आपल्या पोरानं बघितल्या पाहिजेत, म्हणून बाप पोराला खांद्यावर घेतो. त्यामुळं आई जेवढी श्रेष्ठ असते तेवढाच बापही श्रेष्ठ असतो. त्यामुळं हजारो किलोमीटर बसलेल्या मित्राईशी आज तासन तास गप्पा करायला आजच्या पोरांना वेळ आहे, पण घरी बसलेल्या आई वडिलांची तब्येत विचारायला तेले वेळ नाही. लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, तुम्ही आजारी असताना तुमचा मित्र गुड बाय, टेक केअर, काळजी घे म्हणून मेसेज टाकून झोपी जाईल मोबाईलवर. तो मोबाईल तर एवढा खतरनाक झालेला आहे. मोबाईल कोण कोण वापरते? हातवर करा बरं.
खोटं बोलता का? आई वडिलांचा मोबाईल हाती घेत नाही का तुम्ही? खरं सांगा. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे. कोण कोण मोबाईल वापरते हातवर करा. करा हात खाली. तुम्ही जेवढे हुशार आहे ना, तुमच्यापेक्षा जास्त मी हुशार आहे, लक्षात ठेवा. मी असंच कवी झालो का? तो मोबाईल दुधारी अस्त्र आहे बरं. त्याचा आपण जसा वापर करू तसा आपल्याला फळ भेटते. एक काळ होता की ज्या काळात पुस्तकं आपल्याला असे वाचायला लागायचे, सगळं ज्ञान आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणावर एकत्र करायला लागायचं. पण मोबाईल नावाची एक गोष्ट आली, जितकी ती विध्वंसक आहे ना तितकीच चांगली आहे. मोबाईलचा वापर करून काही पोरं कलेक्टर झाले. सगळंच्या सगळं त्याच्यावर अवेलेबल आहे, पण त्याचा वापर कसा केला हे लय महत्वाचं आहे बरं. नाही तर आजकालचे पोरं ते कानात हेडफोन टाकून रस्त्याने मॅटासारखे चालतात. त्या मोबाईलमध्ये गाणे आणि एकटेच असे डोलत डालत चालतात. काही काही पोरं तर संडासात मोबाईल घेऊन जाणार. खोटी गोष्ट रे, हसण्याचा विषय का साहेब? आमच्याकडे वाडेगाव आहे, वाडेगाव. त्या वाडेगावला रात्री सगळ्यांची जेवणं टाईट झाली. आता जेवणं भरपूर झाली की सगळ्यांना सकाळी अर्जंट गाड्या लागतात की नाही. हे जे पोरगं होतं घरातलं सुयोग नावाचं, हे पहाटेच जाऊन बसलं संडासात. कानात हेडफोन आणि हातात मोबाईल, चालू त्याचे गाणे. आणि ते हेडफोन एवढे खतरनाक आले, बाहेरचा कोणी मेला तरी लक्षात येत नाही. आता याच्या वडिलांना अर्जंट गाडी लागली. त्याच्या वडिलांना आवाज दिला, बाळा झालं का रे? सायलेन्स. कानात हेडफोन, हातात मोबाईल. परत बापानं आवाज दिला, बाळा झालं का? सायलेन्स. कानात हेडफोन, हातात मोबाईल. त्याच्या आईनं आवाज दिला, अरे बाळा झालं का? बाबा थांबले. सायलेन्स. पण त्याच्या बहिणीच्या लक्षात आलं, त्याची बहीण त्याच्याच वयाची मोबाईल वापरणारी, त्याच्या बहिणीच्या लक्षात आलं. तिनं काय केलं, मोबाईल काढला, व्हॉट्सअप उघडलं आणि व्हॉट्सअपवरून दादाला मेसेज केला, अरे दादा तुझं झालं असेल तर पटकन बाहेर ये, नाही तर बाबा इथंच बसतील. मग हे पोरग बाहेर आलं. मरता मरता वाचलं ती पोरग. बाप सुद्धा घाईत होता म्हणून वाचलं. त्यामुळे त्या मोबाईलच्या नादी लागण्यात अर्थ आहे का? हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी त्या मोबाईलवर तासन तास गप्पा करायला आपल्याला वेळ आहे बैठे बैठे. पण घरी आई वडिलांची तब्येत विचारायला त्याला वेळ आहे का? लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, तुमचा मित्र मोबाईलवर गुड बाय टेक केअर काळजी घे म्हणून तुम्ही आजारी असताना मेसेज टाकून झोपी जाईल, पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बुस्कुट पुळा घेऊन येते ना, ती फक्त तुमची आई असते रे. आणि अर्ध्या रात्री तुमच्या गळ्याला हात लावून नकळत बघतो ना तुमचा ताप, तो असते फक्त तुमचा बाप. ज्याले मायबाप कळले त्याले वेद कळले, ज्याले कळला बाप त्याले कळला इठोबा, आणि ज्याले कळली आई त्याले कळली रखुमाई. कवितेचं शीर्षक आहे मायबाप. ही कविता महाराष्ट्राने एवढी डोक्यावर घेतली, पण ही कविता लिहित असताना माझ्या डोळ्यात पाणी होतं. ते जर मी तुमच्या डोळ्यात आणू शकलो तर मला वाटेल की खऱ्या अर्थानं कविता तुम्हाला कळली. माझ्या आई वडिलांसाठी कविता लिहिलेली असली तरी सुद्धा ती तुमच्या आई वडिलांना सुद्धा तुमच्या डोळ्यापुढे उभं राखल्याशिवाय राहणार नाही. ही कविता लिहिताना मी आकार उकार वेलांट्या अलंकार कशाचाच विचार केला नाही, कारण मला वाटतं मायबाप हा मुळात व्याकरणाचा विषय नसून तो अंतःकरणाचा विषय आहे. अंतःकरणातनं निघालेली एक मायबाप नावाची कविता ऐकताय ना. मी कॉलेजमध्ये असताना साहेब आमची कॉलेजच्या मित्रांची चर्चा झाली आणि एकमेकाला प्रश्न विचारले त्यांनी. एका पोराला म्हटलं की डोळे झाकल्यानंतर तुला काय दिसते? त्या पोरानं डोळे झाकले, म्हटलं मला कॅटरीना कैफ दिसते. एकाला म्हटलं डोळे झाकल्यावर तुला काय दिसते? एक जण म्हणे मला करीना कपूर दिसते. त्यांनी मलाही विचारलं, अरे बाबा तुला डोळे झाकल्यानंतर काय दिसते? मी डोळे झाकले, तुम्हाला खरं सांगतो मला काही कॅटरीना कैफ दिसली नाही, मला करीना कपूर दिसली नाही, मला ऐश्वर्या राय दिसली नाही. मग मला दिसलं काय? ते पोरं म्हटले काय दिसलं तुला? म्हटलं गडे हो, डोळे झाकल्यानंतर मला कोणतीच हिरोईन दिसली नाही. डोळे झाकल्यानंतर मला दिवसभर वावरात काम करून घामानं भिजलेली माझी आई आणि दिवसभर पत्र वाटणारा माझा बाप, याच्या पलीकडे आपल्याला कोणीही दिसलं नाही. मायबापाच्या पलीकडे आपल्याला दिसणार काय? त्या कष्टासाठी छोटीशी कविता लिहिली आमच्या वराडी भाषेमध्ये. बरोबर आहे का? कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते,
कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते, कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते, नवनाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायेचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. कधी कधी अहंकार व्हायचं साहेब आपल्याला, किंवा मी भाषण देतो, 2-2 तासाचे व्याख्यान करतो, बॉलिवूड पर्यंत आपल्या कविता गेल्या, पण घरी गेलं की आमची आई म्हणते, बाबू मुंगी होऊन साखर खा, हत्ती होऊन लाकडं फोडू नको. त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माझी आई मला PhD होल्डर वाटते. माया मायेचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला, आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना, वा वा, अरे गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनंच निर्माण करावा, आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा. अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले. पाखडणे माहित आहे ना तुम्हाला? पाखडणे माहित आहे का? पाखडणे. सूप माहित आहे का? सूप कोणाकोणाला माहित आहे? सूप. वा वा, सगळेच हात वर करता का? करा हात खाली. मी एका कार्यक्रमात म्हटलं, कोणाला सूप माहित आहे का? सूप. एक पोरगा म्हटला, हो सर. म्हटलं सांग सूप म्हणजे काय? म्हटलं चायनीज सूप, व्हेज सूप, नॉनव्हेज सूप. ते सूप आहे का? ते पाखडायचं असते ना. दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा मायनं शिकवलं. आणि 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मला मा बापानं शिकवलं. अरे 5-50 हजार कधी मोजले नाही ज्या हातानं मा बापाच्या. मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे, मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारेगमप ते भूपाळी भैरवी कशा सोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिनं गायलेल्या प्रत्येक गाण्यात मले झोपवण्याची ताकद आहे. तिनं गायलेल्या प्रत्येक गाण्यात मला झोपवण्याची ताकद आहे. भगवद्गीतेचा आणि मा मायचा कधी संबंध आला नाही, भगवद्गीतेचा आणि मा मायचा कधी संबंध आला नाही. पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. कर्म करा, फळाची आशा करू नका, हा त्या श्लोकचा अर्थ आहे. हा श्लोक तुमच्या सगळ्यांच्या आईनं जगलेला आहे. माझी आई, तुमची आई, सगळ्यांच्या आया हे जगत असतात. भगवद्गीतेचा मायचा कधी संबंध आला नाही, पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. आणि कोण म्हणते माणूस नशिबाच्या मागे लागते? मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते, आणि बावळट नशीब दररोज त्याच्या मागे लागते. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे, कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो मा बाप इमानदार आहे, मा बाप इमानदार आहे. मानलं रे, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोचतो, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोचतो. पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोचतो. असतील लखोपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. कितीतरी सुंदर चेहरे, हजारो नजरे पाहिले असतील काळवडलेल्या डोळ्यानं मा मायच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. आपण किती सुंदर आहे. तुमचं पारनेर सुद्धा एक तालुका आहे. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक न्यूनगंड असतो, बरोबर आहे का? माझा रंगच चांगला नाही, माझा रंग सावळा आहे, काळा आहे, मला नाकच चांगलं नाही, मला उंचीच चांगली नाही, असतो का नाही न्यूनगंड? आपण आयुष्यात किती पुढे जाईल हे आपण कसे दिसतो याच्यावर ठरतं का माझ्या मित्रांनो? नाही हो. तुम्हाला सॉक्रेटिस नावाचा फिलॉसॉफर माहित आहे का? सॉक्रेटिस नावाचा जगातला फार मोठा फिलॉसॉफर, दिसायला सुंदर नव्हता. चाणक्य माहित आहे का तुम्हाला? चंद्रगुप्त मौर्यांचे गुरु, दिसायला चांगले नव्हते, त्यांनी चंद्रगुप्त मौर्य घडवला. नेपोलियन बोनापार्ट, त्याला उंची नव्हती, अर्ध्या जगाचा राजा झाला तो. APJ अब्दुल कलाम माहित आहेत का? त्यांची हेअरस्टाईल बघितली का? एका न्यूज रिपोर्टरने विचारलं, कलाम साहेब तुम्ही अशी हेअरस्टाईल ठेवता म्हणे, तुमच्याकडे कंगवा नाही का? कलाम साहेब म्हटले, अरे बाळा माझ्याकडे कंगवे भरपूर आहेत,
पण या असल्या गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाही आहे, वेळ कमी आहे. आपण कसं दिसतो, काय दिसतो? एका खेड्यागावामध्ये एक फुगेवाला असतो, तो वेगवेगळ्या रंगांचे फुगे आकाशात गॅस त्याच्यात भरून सोडत असतो. तुम्ही बघितले का फुगे? गॅसचे फुगे बघितले ना, आकाशात सोडतात वर, वेगवेगळ्या रंगांचे फुगे तो आकाशात सोडत असतो. एक खेड्यामधला काळा कुट्ट दिसणारा पोरगा, सावळा दिसणारा पोरगा त्या फुगेवाल्याकडे जातो आणि त्या फुगेवाल्या काकाला म्हणतो, काका तुमच्याकडे तो पांढऱ्या रंगाचा फुगा होता म्हणे, तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा फुगा होता म्हणे, तुम्ही आकाशात सोडला, फार वर गेला. तुमच्याकडे लाल रंगाचे 2-3 फुगे होते म्हणजे तुम्ही आकाशात सोडले, फार वर गेले. पण तुमच्याकडे तो काळ्या रंगाचा फुगा आहे माझ्यासारखा, तो तुम्ही आकाशात सोडला नाही. तो जर तुम्ही आकाशात सोडला तर तेवढ्याच वर जाईल का? त्या फुगेवाल्याच्या लक्षात आलं, या पोराचा रंग सावळा आहे म्हणून याला न्यूनगंड आहे. त्यानं त्या लेकराला जवळ घेतलं आणि त्या फुगेवाल्या काकानं त्या लेकराला सांगितलं, अरे बाळा, हा फुगा आकाशात किती वर जाईल हे त्याच्या रंगावरून ठरत नाही रे, त्याच्या आतमध्ये मी काय भरलेला आहे ना याच्यावरून ठरतं. त्यामुळे आपण कसे दिसतो, आपला रंग कोणता आहे, आपलं नाक कसं आहे, आपली उंची कशी आहे, याच्यावर तुम्ही किती पुढे जाणार हे ठरत नाही. तुमचा कॉन्फिडन्स किती आहे, तुम्ही स्वतःला डेव्हलप किती केलेला आहे. आणि जर तुम्हाला वाटलंच ना की बा आपण दिसायला चांगले नाही, तर मग तुम्ही एक काम करा, आपल्या घरी जा. घरी गेले की तुमच्या आईच्या डोळ्यासमोर एकदा उभे राहा, तुमच्या आईच्या डोळ्यात स्वतःला बघा. तुम्हाला लक्षात येईल या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा आपला आहे. आपल्या आईसाठी आपण प्रचंड सुंदर असतो, लक्षात ठेवा. त्यामुळं कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोळ्यानं मामाईच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मामाईनं मातीतच घालवलं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मामाईनं मातीतच घालवलं. लोक म्हणत असतील बापाले की काय तो कमावलं, अरे कमावील कसा, अख्खं आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं. शेवटी ते नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामाईले. नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामाईले. तरी तिच्याच मनात मले खरा ईश्वराप्रती भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी बी, कारण उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे, आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे, आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुलाच राहू दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुलाच राहू दे. पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. बैठे बैठे वा वा, मागचे पोरं खतरनाक आहेत पाहू. वा वा वा, हसू का तुम्हाला? हा, हसू, हसा मग. वा वा, तुम्हाला हसा म्हटलं की तुम्ही हसता. तुम्ही सध्या लहान, हे 12वीतले जरा मोठे आहेत. मला हसवायला काही लागत नाही, मी तुम्हाला 2 मिनिटात हसू शकतो. माझा एक मित्र आहे रमेश, काय नाव आहे त्याचं? रमेश. त्याचं लग्न राहिलं. साऊंडवाले, तुमचं झालं लग्न? वा. गेलं का? हाना हाना दे माकाला, हाना बाहेर. अरे बजरंगबलीचा अवतार आहे त्यो.
बैठे बैठे सरळ एका रांगेत बसा सगळेजण. गेलं का ते माकड? गेलं का? हे किती आहेत आता? आता 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 रमेश नावाचा माझा मित्र आहे. लग्नाचा का राहिला माहित आहे का? वयाच्या 26व्या वर्षी साहेब त्याला चांगले स्थळ आले, पण याचे नखरे एवढे, मला सुंदर पाहिजे, देखणी पोरगी पाहिजे, अशीच पाहिजे तशीच पाहिजे. याच्या तोंडावर चिमणी हागत नाही आणि याला सुंदर पोरगी पाहिजे. राहिला लग्नाचा. 38 वर्ष वय झालं. किती? 38. डोक्यावर तर छप्परही उडून गेलं. एसटीत बिंदास बसतात पोरी याच्या शेजारी. काय तर बा आपल्या बापाच्या वयाचा आहे. पोरगी पाहायला गेला, पोरीच्या बापानं पसंत केलं, पोरीनेही पसंत केलं, पण त्या पोरीची आई आली पोहे घेऊन आणि जसं या रमेशले पाहिलं चक्कर येऊन पडली. ते तिला किचन मध्ये नेलं, पाणी टाकलं त्या तोंडावर. काय झालं? अरे काय झालं? अहो माय, यो तर माझ्या टाइमाले मलाही पाहायला आलता. लग्न कोण्याही कारणाने तुटू शकते. शेवटचा मुद्दा सांगतो फक्त, लक्षात सगळ्याचं. बैठे बैठे माझ्या एका मित्राच्या जिभेला शेंडा नाही. काय नाही? तोतरा बोलतो जरा बोबळा. गणेश शांताराम काळे आहे. त्याला नाव विचारलं की तो म्हणतो गणेश शांताराम ताले. पोरगी बघायला गेला, पोरीच्या बापानं पहिलाच प्रश्न विचारला, काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट मीच सांगतो. म्हटलं थांब. गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरं बरं बरं. पोरगा काही शिकलेला विकलेला आहे का नाही? हेच बोंबललं मधात. दियत झालंय माझं. शिक्षत आहे मी, शिक्षत. बोबळा या नको माझा पोरगा आमच्या पोरीला राहिला लग्नाचा. आता लॉकडाऊन झाल्यानंतर मले म्हणे अनंता भाऊ एखादं स्थळ आपल्यासाठी पहा, मला लग्नाची लय गरज आहे. म्हटलं का तू बोबळा आहेस आणि पाहुण्या रावळ्यामध्ये मध्येच बोलतो तू? नाही म्हणे आता मी एक शब्द घालणार नाही, तुम्हीच माझं इंट्रोडक्शन करून द्या. म्हटलं जर बोलला तर हाणत घरी आणेन. नाही म्हणे मी एक शब्द बोलणार नाही. गेलो बा पोरगी पाहिले. पहिलाच प्रश्न पोरीच्या बापानं विचारला, काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरं बरं बरं. पोरगा काही शिकलेलं विकलेलं आहे का नाही? हानीन. बीएड झालाय पोराचं. शिक्षक आहे पोरगा. वा 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 वा. पसंत आहे म्हणे आम्हाला. तर ना बाण पोरगा आहे. त्याला काय माहिती बोबळा आहे. पसंत आहे म्हणे. पसंती झाली. मला वाटलं जमलं बा, समाजसेवेचं आपण एक काम केलं. नाही, ती नवरी मुलगी आली चहा येऊन. चहा होता गरम, मला दिला आणि त्यालाही दिला. मी आपला हळूहळू घेतला, मला सवय आहे. हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं, आजच सुटलं. असा सुरकन यानं सुरका मारला. चहा होता गरम, याला लागलं चटका. हा म्हटला म्हटलं काय झालं? दलमाय. अरे काय लेका म्हणलं लेका, हे काय दलम आहे? आता तुझं लग्न होणे नाही. आता खंडोबाच्या नावानं तुला देवालाच सोडायला लागते. आता मला वाटलं विषय संपला. संपला नाही. आश्चर्य पुढे आहे. ती नवरी मुलगी पुढे आली. तिनं पदर डोक्याच्या वर घेतला. म्हणे असू द्या दलम तर दलम. काय होते त्याले? फुतून पिऊन दादा जमलं म्हटलं बा, लग्न झालं. रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते. लक्षात सगळ्यांचं. बैठे बैठे. हे किती आहेत आता? आता 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 माझं बोट खाली गेलं की टाळा वाजवायच्या. कुठं? माझं बोट खाली गेलं की 1 2 साळे माळे 3. परत आपण सगळ्यांनी टाळा वाजवायच्या, एकही राहिलं नाही पाहिजे. 1 2 साळे माळे. परत एकदा ट्राय मारू आपण. 1 2 साळे माळे. त्या बात. आता लक्षात आलं तुम्हाला टाळ्या कुठं वाजवायच्या? ही कविता माझी ज्यांना ज्यांना कळेल त्यांना कळेल, ज्यांना कळणार नाही त्यांनी ही जमा करून घरी घेऊन जायची. बरोबर आहे का? सगळ्या शिक्षकांसाठी सुद्धा, स्टेजवर बसलेल्या सगळ्यांसाठी सुद्धा माझ्या काळातली कविता आहे. आपल्या आयुष्यात संकट येतात ना, संकटांना घाबरलं पाहिजे का?
संकटांच्या छाताडावर आपण उभं राहिलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं का, पक्षी जे आहेत ते पक्षी घर कुठं बांधतात माहिती आहे का? घरटं. काटेरी झाडांमध्ये घरटं बांधतात, शेंड्यामध्ये घरटं बांधतात. काटेरी झाडांमध्ये घर का बांधतात पाखरं माहित आहे तुम्हाला? त्यांना वाटत असतं की काट्यांमध्ये आपलं घर सुरक्षित आहे. तसंच माझ्या बालगोपाल मित्रांनो, ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये संकट येतात ना, त्यांचं आयुष्य सुरक्षित असते. आज हे स्टेजवर जेवढी लोक मोठमोठी बसलेली आहेत ना, या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फार संकट आलेली आहेत. हे सुरेश भाऊ पठारे माझे मित्र आहेत. आज त्यांची कृष्णा ॲग्रो नावाची मोठी कंपनी आहे, माहिती आहे का तुम्हाला? शेतकऱ्यांसाठी एवढी मोठी कंपनी त्यांनी स्थापन केली. पण त्यांच्या आयुष्यात किती कष्ट आले असतील. त्या सगळ्या कष्टांवर मात केल्यानंतर त्यांनी ती कंपनी उभी केली की नाही. आज हे बापू एवढं मोठं साहित्य संमेलन घडवतात. मोठमोठी महाराष्ट्रातले कवी लोक हे तुमच्या पारनेरमध्ये त्यांनी बोलावली. वेगवेगळ्या देशांमध्ये ते फिरून आले. मग किती कष्ट त्यांना घ्यायला लागले असतील. त्यामुळे कष्टांना कधीही घाबरायचं नाही. बरोबर आहे का? टाळ्या कुठं वाजवायच्या? हा. रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते. रडतोस काय वेड्या, संकट कुणास नसते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. कित्येक मस्तकेही वाचून शून्य ठरली. सगळेच वाचणारे लोक समाजाच्या कामी येतात का? काही काही वाचणारे लोक हे अभ्यास करून लादेन सुद्धा होतात ना. कित्येक मस्तकेही वाचून शून्य ठरली. प्रत्येक काळजाचे आभाळ होत नसते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. आपलं या जगात काय अस्तित्व आहे? अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. तू या जगात वसतो, हे जग तुझ्यात वसते. काट्यात बांधलेले घरटे सुखात असते. रानात काळजाच्या जगणे असे जिरावे. रानात काळजाच्या जगणे असे जिरावे. दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे. दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे. आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याची. आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याची. दररोज संकटांना ताटात कुस्करावे. दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे. म्हातारपण नव्हे ते भांडार पुस्तकांचे. आपल्या घरात आजोबा आहेत ना, आपले आजोबा आपली आजी म्हणजे चालतं बोलतं पुस्तक असतं. त्यांचा अपमान कधी करू नका. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आपल्याला आयुष्य सांगून जातात. म्हातारपण नव्हे ते भांडार पुस्तकांचे. प्रत्येक सुरकुत्यांना वाचून रोज घ्यावे. दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे. मिळतील लाख येथे अमिताभ या जगाला. प्रत्येक खेड्यात, प्रत्येक गावात अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, धीरूभाई अंबानी आहेत. फक्त परिस्थितीमुळे ते समाजाच्या पुढे येऊ शकत नाही. त्यामुळं आपापल्या कला बाहेर काढल्या पाहिजेत. आणि या पारनेर पब्लिक स्कूल सारखं प्रत्येक शाळेनं असंच विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित केले पाहिजेत. मिळतील लाख येथे अमिताभ या जगाला. गरिबीतल्या हिऱ्यांना
उचलूनही बघावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे, जर राग फार आहे डोळ्यात आग आहे. राग येतो ना तुम्हाला? जर राग फार आहे डोळ्यात आग आहे, तर दुःख शोषितांचे घेऊन व्यक्त व्हावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे, काट्यात चालताना फुला समान व्हावे, काट्यात चालताना फुला समान व्हावे, माणुसकीत सारे आयुष्य घालवावे, माणुसकीत सारे आयुष्य घालवावे, जर वाटते निघावी गाथा तुझ्या यशाची. आपल्याला वाटतं ना आपल्या आयुष्यावर गाथा निघाली पाहिजे, पुस्तक निघालं पाहिजे, वाटतं ना? जर वाटते निघावी गाथा तुझ्या यशाची, आयुष्य जिंकण्याला शून्यातून निघावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे, घ्यावा निरोप ऐसा शेवट की गाव हळहळावे. आपला निरोप कसा झाला पाहिजे? आपल्या मरणावर रडणारी लोक पाहिजेत ना, इतकी मोठी आपण माणसं झालो पाहिजे. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत ना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस या जगातनं गेले, त्यांच्या अंत्ययात्रेला 18 ते 22 लाख लोक होती. किती? 18 ते 22 लाख लोक होती. त्या काळात मोबाईल होता का? इंस्टाग्राम, व्हॉट्सअप काहीच नसताना सुद्धा त्यांच्या अंत्ययात्रेला एवढी लोक आली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय शिकवलं? माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या अंगावरील वर्दीवरून ठरत नाही, तर त्याच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरतं. ही गर्दी आपल्या अंत्ययात्रेला असली पाहिजे. आयुष्याचा शेवट कसा झाला पाहिजे? घ्यावा निरोप ऐसा की गाव हळहळावे, थाटात सोहळ्याच्या सरणावरी चढावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे, रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, रानात काळजाच्या जगणे असे जिरावे, दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे. ला 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 आ ला 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 ला. किती टाळ्या वाजवता बे तुम्ही. इतका आनंद झाला मला, असं वाटतं सगळ्यांना टेम्पोत भरावं आणि दुसऱ्या गावाला कार्यक्रमाला घेऊन जावं. खरंच तुमच्यासारखे विद्यार्थी बघितले नाही मी. इतका आनंद झाला मला तुमच्याकडे बघून, असं वाटतं माझी सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाकावं. पण माझ्यावर 15 लाखाचं कर्ज आहे, तरी कोणाला इस्टेट पाहिजे का? वेळ भरपूर झालेला का? बोर झाले का तुम्ही? कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आपण. पण तुमच्यासारखे विद्यार्थी महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले मी, पण एवढे टाळ्या वाजवणारे विद्यार्थी आज मी पारनेरमध्ये पहिल्यांदा बघतोय. असं नाही, मला पुढे बोलू द्या ना. नाही, असं आहे विद्यार्थी मित्रांनो. मी चांगला कवी आहे ना? हा, चांगला कवी तुमच्या नशिबाला लागलेला आहे. नाही तर कवी लय खतरनाक असता, बोलायला लागले की थांबत नाही. आमचे काही कवी मित्र कवी संमेलनाला गेले, 3 तासाचा कार्यक्रम होता, 6 तास झाले तरी कवी थांबलेच नाही. मग अर्धे लोक गायब झाले.
मिस्टर इंडिया सारखे. तरी कवी थांबले नाही, मग 100च लोक राहिले. तरी कवी थांबले नाही, मग 4च लोक राहिले. 1 2 3 4. म्हणजे कविता संयोजकाला म्हणत हे 4 लोक लय दर्दी दिसतात. 8 घंटे झाले जागेवरून हल्ले नाही. ते संयोजक म्हटले तुम्ही इकडे या, तुम्ही तुमचं पटकन आवरान जा घरी. हे चौघच्या चौघ कानानं बहिरे आहेत, एकाला ऐकू येत नाही त्याच्या. चिंचर गेले, डायनामो उडले द्यायचे. घरी सहन होत नाहीत म्हणून इथं आणून ठेवले ते. आता इथं झोपणार आहेत. तरी आमच्यातला एक कवी म्हणे मी या 4 बहिऱ्यांनाच ऐकवतो. पण त्याचा आवाज गावात गेला, गावातले लोक काठ्याच घेऊन आले. नाईलाज झाला त्याचा. म्हणजे 100 फुटावर आले तरी कवीची कविता चालू, 10 फुटावर आले तरी कवीची कविता चालू. त्यातला एक पैलवान पुढे आला, त्यानं काळी आदळली, याच्याकडे रागानं बघितलं. आता रे, आता माफ करा म्हणे, आता कार्यक्रम संपला. तो स्टेजवर शोधायला लागला इकडे तिकडे. काय शोधता म्हणे, माफ करा झाला म्हणे कार्यक्रम, आता कविता म्हणत नाही. तो पैलवान म्हटला नाही नाही नाही, तुमचं चालू द्या म्हणे, तुमची चुकी नाही. तुम्हाला इथं कोणी बोलावलं, त्याला बघतो मग तुम्हाला बघतो. मला इथं बोलावणारे तुमचे प्राचार्य आहेत. नसके सर. दुःख अडवायला वा वा उंबऱ्या सारखा क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्हाला खरं सांगतो, मला इतका आनंद होतोय तुमच्या सगळ्यांच्या टाळ्या बघून. नाही तर शाळांमध्ये मी कार्यक्रमाला गेलो खूप, पण इतके मॅच्युअर पोरं नाही दिसले बा मला. बरोबर आहे का? इतके सगळेच्या सगळे टाळ्या वाजवणारे पोरं हे फार कमी. आणि जितकी मुलांची संख्या आहे, जितक्या मुलांच्या टाळ्या वाजतायत तितक्या ज्या मुलींच्या सुद्धा टाळ्या वाजतायत. बरोबर आहे का? मुलींनो, आयुष्यात फार पुढे जायचं तुम्हाला. तुम्हालाच जायचं का फक्त पुढे मागचे? म्हणून तुम्हाला मागे बसवलंय. तुम्ही पुढे असते तर लय पुढे गेले असते, म्हणून तुम्हाला बरोबर शिक्षकांनी मागे बसवलंय. बरं गेलं जरा. हे कोणालाच बोलू देत नाहीत मागचे पोरं सगळे. आपल्या मोबाईलवर, तुमच्या मोबाईलवर मला सांगा, कुणाकुणाच्या मोबाईलवर डीपीला सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे? हातवर करा बरं. खरं खरं, तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे, खरं बोला. ए पोरं, तुम्ही हात खाली करा. तुम्हाला शपथ बिपत बी कळत नाही, तुम्ही खाली बरा. तुम्ही ह्या सगळ्या मुली कोणाकोणाच्या मोबाईलच्या डीपीला सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे? हातवर करा. कोणाकोणाच्या घरात सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे? हातवर करा. कोणाकोणाच्या घरात आऊसाहेब जिजाऊंचा फोटो आहे? हातवर करा. वा वा वा, हात खाली करा. आता उद्या आपण जर एक मुलगी आहोत, आपण एक स्त्री आहोत, तर आपल्या घरात आपल्या मोबाईलच्या डीपीला देवी देवतांचे फोटो असणं नसणं तो विषय वेगळा, हिरो हिरोईनचे फोटो असणं नसणं वेगळं, परंतु एका देवीचा फोटो तुमच्या घरामध्ये पाहिजे. त्या देवीचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ज्या स्त्रीमुळं मुलींना शिकता आलं ना. मुलींनो, बेडे बेडे लक्षात आहे तुमचं सगळ्यांचं. मी तुमचा लाडका भाऊ आहे. महिलांच्या अकाउंटला कोणी पैसे टाकले त्याच्यावरून लाडका भाऊ नाही, मी तुमचा लाडका भाऊ आहे. महिलांवर फार जबाबदारी आहे बरं. पोरांनी कुठल्या वयात सेटल व्हायचं यापेक्षा मुलींनी कुठल्या वयात सेटल व्हायचं हे फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट, फक्त माझा मुद्दा लक्षात ठेवा, वेळ अत्यंत कमी आहे. आपल्याला 12 पर्यंत संपायचं ना, आपल्या 11:45 पर्यंत. त्याच्यामुळे वेळ अत्यंत कमी आहे. त्यामुळे एक माझा मुद्दा लक्षात ठेवा की आपलं करिअर घडवत असताना मला सांगा, हातवर करा, कुणाकुणाला इंजिनियर व्हायचंय? हात खाली करा. आता डॉक्टर कोणाकोणाला व्हायचंय? वा वा वा, हात खाली करा. वकील कोणाकोणाला व्हायचंय? हात खाली करा. कलेक्टर कोणाकोणाला व्हायचंय? हात खाली करा. PSI कोणाला व्हायचंय? हात खाली करा. सायंटिस्ट कोणाला व्हायचंय? हात खाली करा. शेतकरी कोणाला व्हायचंय? शेतकरी हात खाली करा. राजकारणी कोणाला व्हायचंय?
हात खाली करा. राजकारणी कोणाला व्हायचं म्हटलं हात लय कमी वर नाही झाले. पोरं खतरनाक आहेत तुमचे. आणि राजकारणाच्या नादी लागू बी नका बरं. मी एका कार्यक्रमात साहेब, कॉलेजचा कार्यक्रम होता, पोरांना म्हणत होतो राजकारण्यांच्या नादी लागू नका, हे सगळे राजकारणी बोगसच असतात. असं बोललो माझ्या लक्षात आलं की बा माझ्या स्टेजवरच 4-5 राजकीय लोक बसलेले आहेत. माझ्या ते 2 सेकंदात लक्षात आलं आणि मी वाक्य फिरवलं. मग ते सुरेश भाऊ, मी म्हटलं राजकीय लोकांच्या तरुणांना नादी लागू नका, हे सगळेच्या सगळे राजकारणी भोगसच असतात. असं नाही, काही काही राजकारणी चांगले असतात. त्यातले जे चांगले राजकारणी आहेत तेच आपल्या स्टेजवर बसलेले आहेत. कोणाकोणाला व्यावसायिक व्हायचंय, बिझनेसमॅन, वा वा हात खाली करा. कुणाकुणाला कलाकार व्हायचंय, कलाकार, हा 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 हात खाली करा. एक फक्त माझा मुद्दा लक्षात ठेवा. हे किती आहेत? बैठे बैठे. आता किती आहेत? आता 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 जर समजा जंगलांमध्ये प्राण्यांची शर्यत लागली की सगळ्यात लवकर जो झाडावर चढेल तो सगळ्यात बुद्धिमान, तर सगळ्यात लवकर झाडावर कोण चढल? माकड सगळ्यात बुद्धिमान आहे का? याचा अर्थ काय असतो? कुणाला वकील व्हावंसं वाटतं, कुणाला इंजिनियर, कुणाला डॉक्टर, कुणाला नेता, कुणाला कलाकार, कुणाला शेतकरी, कुणाला व्यावसायिक, तर आपापला इंटरेस्ट बघायचा. जपानमध्ये, चायनामध्ये ही जी शिक्षण व्यवस्था आहे ना, ती त्यांना लहानपणापासनं त्यांच्या इंटरेस्टनुसार कामं करायला शिकवते. तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगू का? 30 सेकंदाची. खतरनाक गोष्ट आहे, तुम्ही कधीच कोणी ऐकलेलं नाही. सांगू का? सांगा. एक घनदाट जंगल असते. काय असते? घनदाट जंगल असते. त्या जंगलात एक ससा असतो. ऐकली का गोष्ट तुम्ही? नाही नाही, ही नवीन गोष्ट सांगतो तुम्हाला. त्या जंगलात एक कासव असतो. ऐकली का? नाही नाही, तो ससा त्या कासवाला म्हणतो आपण शर्यत लावू. नाही नाही, नवीन सांगतोय तुम्हाला. ऐकली गोष्ट? हे तो ससा त्या कासवाला म्हणतो आपण शर्यत लावू. कासव म्हणतो नाही बा, तुझ्याकडं म्हणे 4 व्हीलर आहे, माझ्याकडे सायकल आहे, आपली शर्यत लागणार. ससा म्हणतो घाबरला का? लावू म्हणे बा शर्यत. शर्यत लागते. ससा 120च्या स्पीडनं पळायला निघतो. एका झाडाखाली येतो. त्याला वाटतं आपण आराम करू. ऐकली का? आबा ऐकलेलं नाही तुम्ही, नवीन सांगतो मी. अरे त्या झाडाखाली तो ससा झोपतो. हे कासव 1 2 1 2 1 2 सायकल चालवत चालवत येते. झाडाखाली बघताय ससा झोपलेला आहे. कासव थांबते का? डायरेक्ट डोंगरावर पोचते. सशाला जाग येते. मागं बघतो, त्याला कासव दिसत नाही. त्याला वाटतं कासव लय माग आहे. 120च्या स्पीडनं ससा धावायला लागतो. डोंगरावर पोचतो. पण तोपर्यंत कासव ठीक शिखरावर पोहोचलेलं असते. कासव विजयी झालेलं असते. ससा हारलेला असतो. टाळा वाजवा. ऐकली का तुम्ही गोष्ट? हे हा खरंच ऐकली का? बैठे बैठे. मी तुम्हाला ही गोष्ट का सांगितली माहित आहे तुम्हाला? तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? सगळे 11वी 12वीचे विद्यार्थी इकडे बघा. तो ससा झाडाखाली झोपला म्हणून कासव विजयी होऊ शकला. बरोबर आहे का? जर समजा तो ससा झाडाखाली झोपला नसता तर मरेपर्यंत कासव विजयी होऊ शकलं असतं का? नाही. परत शर्यत लागते. आता ससा 120च्या स्पीडनं धावायला लागतो. कासव 1 2 1 2 करत धावायला लागते. ससा शिखरावर पोहोचतो. झाडाखाली झोपतो का आता? आता झाडाखाली ससे झोपत नाहीत. कॉम्पिटिशन खतरनाक वाढलेली आहे. ससा 120च्या स्पीडनं जातो. डोंगराला हात लावून परत रिटर्न येतो. कासवाच्या डोक्यात एक टपली मारतो. परत रिटर्न जातो. परत त्या डोंगराला हात लावून येतो. परत कासवाच्या कानाखाली मारतो. परत जातो. डोंगराला हात लावून येतो. हे कासव बिचारा 1 2 1 2 करत करत डोंगरावर पोचते. पण कासव पोहोचेपर्यंत सशानं 100 चक्रा मारलेल्या असतात. किती? 100. त्या कासवाला वाटतं की अरे
देवानं आपल्याला काही गोष्टी कमी दिल्या. हे खतरनाक बह्याळ्या वाहनाचं 120 न चालतंय. आपल्याला स्पीड नाही. निसर्गावर आपल्यावर अन्याय केला. अन्याय केला का कासवावर? अन्याय कासवावर केलेला नाही. परत शर्यत लागते तिसऱ्यांदा. आता शर्यतीचं ठिकाण बदलतं. ठिकाण काय असतं? एक भलं मोठं पाण्याचं तळ, या काठावरनं त्या काठावर पळत जायचंय. जसं कासव पाण्यामध्ये पडतं 120च्या स्पीडनं धावायला लागतं. जसा ससा त्या पाण्यामध्ये पडतो गटांगळ्या खायला लागतो. त्याच्या नाकातोंडात पाणी जाते. कासव त्या ठिकाणावर पोचतं, त्या काठाला हात लावून परत रिटर्न येते. परत सश्याच्या कानाखाली मारते. परत त्या ठिकाणी जाते. त्या काठावरून रिटर्न येऊन परत या सश्याच्या फवाळीत मारतय. परत तिकडे जातय. हा ससा गटांगळ्या खात 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 त्या टोकावर पोहोचतो. पण तोपर्यंत कासवानं 100 चक्रा मारलेल्या असतात. आता सश्याला वाटतं याला जरा देवानं काही 2-3 गोष्टी चांगल्या दिल्या, मला जरा कमी दिल्या. सश्याला कमी दिल्या का? कासवाला जास्त दिल्या का? महत्वाची गोष्ट माझ्या मित्रांनो काय आहे? रस्त्यावर 120च्या स्पीडनं धावणारा ससा हा पाण्यामध्ये 0 झाला आणि पाण्यामध्ये 120च्या स्पीडनं धावणारा कासव रस्त्यावर 0 झाला. त्यामुळं प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं आहे. त्यामुळं तुमच्यामध्ये सुद्धा काही कासव आहेत, काही ससे आहेत. आपला एरिया ऑफ इंटरेस्ट जर आपण निवडला तर भविष्यात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. ही फक्त गोष्ट माझी मरेपर्यंत लक्षात ठेवा. आणि आज आपण किती हुशार आहोत. आपला नंबर पहिला येतो, दुसरा येतो, तिसरा येतो, डझंट मॅटर. पहिला नंबर कोणाकोणाचा येतो? हात वर करा बरं. वर्गात हात खाली करा. आपला नंबर पहिला येतो का, दुसरा येतो का, तिसरा येतो? सगळ्यात शेवटचं तुम्हाला सांगतो. त्याच्यावरनं आपलं आयुष्य ठरते का? आपल्याला आयुष्यात किती पुढे जायचं आहे, आपण किती हुशार सध्या आहोत. खर तर कोळशातल्या आताची परिस्थिती आपली बघून भविष्यातलं आपलं येणार आयुष्य ठरवता येते का? तुम्हाला थॉमस एडिसन माहित आहे का? थॉमस एडिसन काय केलं त्यांनी? कशाचा शोध लावला? बल्बचा शोध लावला ना. आता फक्त 30 सेकंद सगळे शिक्षक लोक सुद्धा ऐका आणि सगळे विद्यार्थी सुद्धा आपले 2 प्रेरणेचे शब्द या विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतात. जसं माझ्या खांद्यावर शिक्षकांना हात ठेवला, आज मी तुमच्या समोर उभा आहे ना. थॉमस अल्वा एडिसन हा लहानपणी शाळेमध्ये हुशार नव्हता, माहिती आहे का तुम्हाला? त्यामुळं त्या शाळेच्या प्रिन्सिपलनं ठरवलं की आता आपण याला शाळेतनं काढून टाकायचं. मग त्याला एक पत्र देतो लिहून. त्या पत्रात लिहून देतो की बा तुमचा पोरगा थॉमस अल्वा एडिसन मेंटली हँडिकॅप्ट आहे, बुद्धीनं अपंग आहे, हुशार नाही, आमच्या शाळेत शिकायची त्याची लायकी नाही, त्याला घरी ज्ञान तुम्ही घरी शिकवा. आणि त्या एडिसनला काय सांगतो तो प्राचार्य, हे पत्र डायरेक्ट कुणाला द्यायचं तर तुझ्या आईला नेऊन दे म्हणे, मध्ये वाचायचं नाही. हा छोटासा एडिसन जातो घरी, त्याच्या आईला पत्र देतो. त्याची आई पत्र वाचते तर तिच्या डोळ्यात पाणी येतं. त्यात काय लिहिलेलं असतं? तुमचा मुलगा थॉमस अल्वा एडिसन मेंटली हँडिकॅप्ट आहे, बुद्धीनं अपंग आहे, बाकीच्या पोरांसारखी त्याची प्रगती नाही, त्यामुळं आमच्या शाळेत त्याची शिकायची लायकी नाही, त्याला तुम्ही घरी घेऊन जा आणि त्याला घरीच शिकवा. तो एडिसन विचारतो आई काय लिहिलेलं आहे त्याच्यात? डोळ्यात पाणी कसं काय? एडिसनची आई काय सांगते माहिती आहे का? काही नाही म्हणे बाळा, त्या पत्रात लिहिलेलं आहे म्हणते तुमचा मुलगा थॉमस अल्वा एडिसन अत्यंत बुद्धिमान आहे, अत्यंत चाणाक्ष आहे, परंतु त्याच्या बुद्धिमत्तेच्या पात्रतेचे शिक्षक आमच्याकडे नाहीत, आमची शाळाच त्याच्या लायकीची नाही, म्हणून त्याला तुम्ही घरी घेऊन जा आणि त्याला घरी शिकवा. एडिसनला वाईट वाटतं आपली शाळा सुटते, पण दुसरा आनंद त्याला काय होतो? मोटिवेट होतंय ते आपण बुद्धिमान आहोत. आपल्या आईनं सांगितलं ना म्हणजे आपण बुद्धिमान आहोत. सगळ्या शिक्षकांना एवढंच सांगणार आहे, विद्यार्थी तुमच्यावर विश्वास ठेवतात. काय म्हटली त्याची आई? तू बुद्धिमान आहेस. ते पोरगं अभ्यास करायला लागलं. आणि तुम्हाला माहिती आहे ना, गेल्या 300 वर्षातला सगळ्यात मोठा सायंटिस्ट म्हणून थॉमस अल्वा एडिसनचं नाव घेतलं जातं, बरोबर आहे ना? अख्ख्या जगाला कळलं तो किती मोठा सायंटिस्ट आहे. एक दिवस त्याची आई या जगाचा निरोप घेऊन गेली. बैठे बैठे त्याच्या आईने जगाचा निरोप घेतला. मग तो घरी आला थॉमस एडिसन आणि त्याने जुन्या सगळ्या वस्तू तपासायला सुरुवात केली. तर एक मोठी पेटी त्याला दिसली. त्या पेटीमध्ये त्यानं उघडून बघितलं तर एक चिठ्ठी दिसली. आता तो मोठा सायंटिस्ट झालेला होता. ती चिठ्ठी त्यानं बघितली. कोणती चिठ्ठी होती? हेडमास्टरनं द्यायला सांगितली होती ना आईला.
ते चिठ्ठी त्यानं सहज म्हणून उघडून बघितली आणि वाचली. त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं, तुमचा मुलगा थॉमस अल्वा एडिसन मेंटली हँडिकॅप्ट आहे, बुद्धीनं अपंग आहे, आमच्या शाळेत शिकायची त्याची लायकी नाही, त्याला घरी घेऊन जा, घरीच शिकवा. ज्यावेळेस ही चिठ्ठी वाचली, एवढा मोठा शास्त्रज्ञ ढसाढसा रडायला लागला आणि त्याने त्याच्या पर्सनल डायरीमध्ये एक वाक्य लिहून ठेवलं, हा थॉमस अल्वा एडिसन मेंटली हँडिकॅप्टच होता, बुद्धीनं अपंगच होता, परंतु त्याच्या महान आईने त्याला या जगातला महान शास्त्रज्ञ बनवून ठेवलं. आपल्या प्रेरणेचे चार शब्द म्हणून भविष्यात तुम्हाला जे जे काय करायचंय माझ्या विद्यार्थी मित्रांनो, या कोवळ्या कळ्यां माझी लपले तर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. त्यामुळे शिक्षण कसं असलं पाहिजे, गावावर आली गुंडांची झाडं, विद्यार्थी दारे लावीची धडाधड, वाडवडिलाच्या आबरूची धिंड, काय शिक्षण कामाचे. मुलीला काम करता नाहीये, मुलाला काम करता नाहीये, घरचे पाणी भरता नाहीये, कामाची त्याला लाज वाटे, काय शिक्षण कामाचे. मुलगी बहु शिकली परी स्वयंपाक नाहीये घरी, कामाविना लंगडी ती, काय शिक्षण कामाचे. शिक्षण कसं असलं पाहिजे तर आपल्याला कुठल्याही कामाची लाज सरम बाळगता कामा नये, हे शिकवणारं शिक्षण पाहिजे. आज विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवलं पाहिजे, तू इंजिनियर नाही झाला चालते, तू डॉक्टर नाही झाला चालते, तू वकील नाही झाला तर चालते, तू एक माणूस म्हणून जगात जगला पाहिजे. कुणापुढे झुकला न झुकला, तिरंग्यापुढे झुकला म्हणजे झालं, आणि जीवनात काही शिकला न शिकला, माणूस म्हणून जगण्यास शिकला म्हणजे झालं. हा माणूस तुमच्यातनं घडावा, एवढाच खरं तर आशावाद व्यक्त करतो. बैठे बैठे हे किती आहे आता 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 दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, का उगा हिंडतो देव शोधायला. ही कविता बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये गेली, महाराष्ट्रातली खूप सगळ्यात व्हायरल झालेली कविता ठरली. या कवितेचे जवळजवळ 1 लाख व्हिडिओ तयार झाले साहेब. कथेमध्ये, कीर्तनात, तमाशात, लावणी, दशावतारीमध्ये, लग्नात लोक नाचायला लागले या कवितेवर. इतकी व्हायरल झाली ही कविता. पण मला या कवितेचा तेवढा आनंद नाही झाला. मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला, तुम्हाला परभणी माहित आहे का सगळ्यांना? बैठे बैठे परभणी माहित आहे का? परभणी, त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला शिक्षक लोकांना सांगतोय, एक फोन आला संध्याकाळी. म्हटला दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा, काही नाही म्हणे. 15-20 दिवस झाले म्हणे, मित्राचा मेसेज नव्हता, कॉल नव्हता. अचानक दुपारी 2:15 वाजता मोबाईलवर मेसेज पडला म्हणे, काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये आई वडील बसलेले होते, तिथं थांबलो नाही म्हणे, डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो. पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता, कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याला खाली उतरवलं. त्याचे आई वडील आले, आम्ही मित्रांनी त्याला समजावून पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा? तर त्यानं हाताची मूठ बांधलेली होती, ती उघडली तर त्याच्यात एक चिठ्ठी होती, आणि त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं त्याच्याकडे दे, मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा,
वातावरण तापलेलं आहे, आताच घटना घडलेली आहे म्हणे, पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे, त्याच्यामुळे माझं पोरगं जिवंत आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. त्यामुळं मैत्री ही जगातलं सगळ्यात मोठं नातं आहे माझ्या मित्रांनो. आज तुम्ही या शाळेमध्ये वावरत आहात, आज या शाळेतनं तुम्ही बाजूला जाल, पण भविष्यामध्ये तुम्हाला काय आठवत राहणार आहे माहित आहे? तुमचे सगळे मित्र. मित्रासाठी कोण्या गोष्टीचं बंधन लागते का? मैत्रिणीसाठी जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांताच्या पलीकडे मैत्री असते. आज बाप्पू त्यांचं वय बघितलं का तुम्ही? माझ्यापेक्षा जास्त आहे ना, तरी सुद्धा ते मला म्हणतात की तू अनंता माझा जिवलग मित्र आहेत. सुरेश भाऊ सुद्धा माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत, पण ते मला म्हणतायत की माझा अनंत राऊत नावाचा जिवलग मित्र आहे. मैत्रीसाठी वयाचं बंधन लागते का? आणि कल्पनेच्या गोष्टी लागतात का? नाहीच लागत हो. कोरोनाचा काळ जर बघितला ना आपण, एकमेकाला हात लावत नव्हते लोक साहेब. अशा काळात मित्रांच्या आईवडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शंभळा जरी असला ना, तुम्हाला तो कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून आपण एक तरी मित्र जपला पाहिजे. मरेपर्यंत आपल्या सोबत त्याची मैत्री असली पाहिजे. एकदा फक्त हात वर करा, कोणाकोणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे. शिक्षक लोक स्टेजवर कोणाकोणाला जिवलग मित्र आहे? वा बापू वा, हात खाली करा. क्या बात आहे. एवढ्या लोकांनी हात वर केला, जवळजवळ 90-95% लोकांनी हात वर केला. मला आनंद आहे, तुम्हाला मित्र आहे मैत्रीण आहे. पण तरी काही लोकांनी हात वर केलेलं नव्हतं साहेब. मग काही हरकत नाही, तुम्ही एकदा घरी गेले की किचन मध्ये जा, एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही तर या जगात काही नाही हो. एक छोटासा मला मेसेज आला सर, एवढा व्हायरल केला तो लोकांनी कि घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. काऊगा हिंडतो देव शोधायला, काऊगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ, मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला, वासरा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावर. ही मुखवटे असतात बरं मित्रांनो. डॉक्टर, इंजिनियर, श्रीमंत, गरीब. आपल्यातले काही मित्र शेतकरी राहतील, काही गरीब राहतील. मग त्याच्या पुढे आल्यानंतर तुमचा ऍटिट्यूड दाखवाल का तुम्ही? आपल्यातल्या मैत्रिणी काही पुढे जातील, काही बिचारा सुखात असतील, काही दुःखात असतील, त्यांच्या पुढे तुम्ही ऍटिट्यूड दाखवणार आहे का? मित्रापुढे आल्यानंतर फक्त आपण मित्र असलो पाहिजे. फेक तू मुखवटे भेट झाल्यावर, फेक तू मुखवटे भेट झाल्यावर. भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. दृष्ट लागू नये. बडे बडे
एक दोन साडे माडे परत. दृष्ट लागू नये वेदनेची कोणा, दृष्ट लागू नये वेदनेची मना. मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. जाळताना मला देह ठेवा असा. शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि आपल्या या छोट्याशा काव्य मैफिलीचा सुद्धा शेवट. फक्त माझा चेहरा लक्षात ठेवा बैठे बैठे. आणि माझा एक मुद्दा लक्षात ठेवा, मैत्रीच्या नात्याच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते? गैरसमज. शिक्षक शिक्षिका नात्याच्या मध्ये येणारी, मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात बोगस गोष्ट कोणती असते? गैरसमज. त्यामुळे तुमचे काही जर वाद झाले असतील, कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका, काही शिल्लक राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोकसाहेब होती ना, त्यातला एकही चेहरा जिवंत नाही. आपल्या नंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील, घरात जागा नाही म्हणून. काही शिल्लक राहते का? आजचा जर फोटो काढून ठेवला साहेब आणि 500 वर्षानंतर जर येणाऱ्या पिढ्यांना दाखवला तर ते चर्चा करतील आपले पूर्वज असे दिसायचे. पारनेर पब्लिक स्कूलचा फोटो आहे, 500 वर्षानंतर चर्चा करतील. इथं कदाचित मोठ्या मोठ्या बिल्डिंगा झालेल्या असतील, काचेच्या विमानं जातील त्याच्यावरून, आहे की नाही? सगळं डिजिटलाइज वेगळं झालेलं असेल जग, पण ते चर्चा करतील फोटोची. बेंबीच्या देठापासून एक कवी बोलत होता, स्टेजवर सुद्धा मोठमोठी लोक बसलेली होती, सगळे विद्यार्थी हुशार होते, चुलबुल करणारे पोरं मागे बसलेले होते. साऊंडवाल्यांचं लग्न झालेलं होतं. चर्चा करतील ना. आपण पूर्वज झालेले असो, त्यामुळं खरं सांगतो तुम्हाला, माफ करत चला, काही सोबत राहत नाही. गौतम बुद्ध म्हणतात, चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. त्यामुळे माफ करत राहिलं पाहिजे. मित्र किती वेळा चुकेल तुमचा? 2 वेळा, 4 वेळा, 1000 वेळा चुकू द्या. मैत्री आहे ना, मग मैत्री आहे तर आपण माफ केलं पाहिजे. मित्राला सांगा, तू चुकलायस, मी तुझ्या पाठीशी आहे, सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पंधार मित्रा. तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. आणि वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला. अबे तोच गळगे, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. या कवितेचे जेवढे लहान पोरं फॅन आहेत ना, त्याच्याही पेक्षा ज्येष्ठ लोक आणि म्हातारे लोक, मी कायम सांगत असतो. पुण्यावरून मला एका 84 वर्षाच्या आजोबांचा फोन आला. मला म्हटले, आय एम रनिंग 85, मी 85 वर्षाचा हिरवागार तरुण आहे म्हणे. म्हटलं मग? माझे मित्र आहेत म्हणे 71, 81, 70. म्हटलं मग? आम्ही गेट टुगेदर घेतो म्हणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी. म्हटलं मग? काही नाही म्हणे बाळा, आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते. खतरनाक असतात म्हातारे लोक. बापू, म्हातारे लोक साधे असतात का? उतार वयात जर्जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं, डोक्यावर केसांचं पांढरशुभ्र आभाळ निर्माण करतं, आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं. तेव्हा खरं तर अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं, आणि त्या स्पष्ट नजरेतनं ही लोक आपल्याकडे म्हातारी बघत असतात. काय म्हटले आजोबा? आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असती म्हणे, आम्ही त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो, आणि त्या श्रद्धांजलीला कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे. गळ्या, तुझी ही मैत्रीची कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो, यापेक्षा आपल्या कवितेचा मोठा पुरस्कार नाही. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, जाळताना मला शेवट
ती दक्षिणेकडे पाय करा आणि उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा, माझी शेवटची इच्छा, जाळताना मला देह ठेवासा. कसा? हात खांद्यावरे, हात खांद्यावरे टाकल्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. जाळताना मला देह ठेवासा. खांद्यावर हात टाका बरं सगळेजण, सगळे मित्र मित्र आपापल्या खांद्यावर हात टाका. इकडे मैत्रिणी सगळ्या मुली, हा शिक्षिका शिक्षक सगळेजण माग, शिक्षक लोक पटकन. त्या सरांचं नाव काय? नारळ. इकडे सगळेजण वा 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 वा. इकडे माग तुम्ही त्यांच्याकडे जा ना, साऊंडवाल्यांकडे. वा 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 पटकन साऊंडवाले. सगळ्यांनी खांद्याला टाकला ना. बैठे बैठे एक साथ खांद्यावर हात टाकेंगे. खांद्यावर हात टाक. टाकला का? महिला वर्ग, शिक्षक सर, तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे, खांद्यावर हात टाका. टाकला ना? माझ्याकडे बघा, हे किती आहेत? आता 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 माझ्यासोबत म्हणायचं, बरोबर आहे का? सगळेजण म्हणसाल ना? शिक्षक लोकांनी सुद्धा म्हणायचं आहे, स्टेजवरल्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांनी सुद्धा म्हणायचं आहे. इथं कन्सेशन कोणाला नाही. खांद्यावर हात काढला का? हो साहेब, माझ्यासोबत म्हणता ना? सगळ्यांना तुमच्या आई बापाची शपथ आहे, खांद्यावर हात टाका. खांद्यावरचे हात काढायचे नाही. आणि माझ्यासोबत म्हणता ना, आपण बी लहान होऊ 2 मिनिटासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोरो त्याशी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपणात या यातना कठीण. लहान होऊन जाऊ ना 2 सेकंदासाठी या सगळ्या माझ्या बालगोपालांचं. बेडे बेडे हे किती आहेत? आता 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 म्हणा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, जाळताना मला देह ठेवासा. जाळताना मला म्हणा देह ठेवासा. हात खांद्यावरे, हात खांद्या टाकल्या रेखा, मित्र मध्ये गारव्या का. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्या मध्ये गारव्या रेखा. वाट चुकणार नाही जीवन तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर. एक तू मित्र कर, मित्र वणव्या गारव्या का. दुःख अडवायला मित्र वणव्या मध्ये गारव्या, गारव्या सारखा, गारव्या सारखा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा. वानरराज अवतरले तुम्हाला ऐकायला, साक्षात वानरराज अवतरले तुम्हाला ऐकायला. एवढेच गाजर येते हे महाराष्ट्राच्या अवघ्या मातीला. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पुनश्च स्वागत करूया. आनंदजी राऊत सरांचं काय व्याख्यान आहे सर, काय तुमच्याकडं खरं ओजस्विता आहे, तपस्विता आहे, तेजस्विता आहे. साक्षात सरस्वती माता तुमच्या तोंडातून अक्षरशः वाहत होत्या. मला ऐकताना तो साक्षात्कार झालेला आहे. आणि खरं तर तुमच्या परवानगीनं मला तर खरं 2-3 दिवसापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षक बांधवांची फरमाईश येते. थोडासा मोडकवृत्ती आवाजात हीच कविता
एक 2 ओळी गुणगुणण्याचा मी प्रयत्न करतो साहेब. कडवायला उंबरासारखा दुःख कडवायला उंबरासारखा मित्रवणामध्ये गारव्यासारखा मित्रवणामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. थँक्यू सो मच. शुभ हस्ते आज नंदुरे सरांचा या ठिकाणी सत्कार छोटासा आपण करायचा आहे. अतिशय हरहुन्नरी आमचे नंदुरे सर, तुम्ही यायच्या अगोदर पासून आम्ही त्यांना खूप आग्रह करायचो की सर ही कविता तुम्ही सुद्धा गायला पाहिजे, तुमचा आवाज खूप सुरेल आहे. आणि खरंच या ठिकाणी संपन्न करत आहोत. या ठिकाणी सखारामजी आवटी साहेब आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. देवदासजी आबूजई त्या ठिकाणी आहेत. सत्कार आपला या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्या दिवशी तुम्ही उपस्थित असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी अनंत राऊत सर या कार्यक्रमासाठी आणि मुद्दाम राऊत सरांच्या कविता प्रत्यक्ष ऐकायला मिळाव्यात यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित असलेले उद्योजक सुरेशजी पठारे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आमचे मित्र दिनेश आवटी, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले पब्लिक स्कूलचे प्राचार्य गीतारामजी म्हस्के सर, या संस्थेच्या अध्यक्षा सविताबाईंनी म्हस्के, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पत्रकार सहकारी ज्येष्ठ पत्रकार मार्तंडराव बुचोडे, देवीदासजी आबूज, विनोद गोळे, सनी सोनवळे, सखारामजी आवटी, भास्करराव गायकवाड, सर्वच उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, शिक्षक बंधू भगिनींनो, खरं तर गेले 1.5 तास आपल्या नर्व विनोदी शैलीत आणि अगदी भारावलेल्या वातावरणात ज्यांनी आपल्या जीवनाचा संघर्ष उलगडून दाखवला आणि आपल्या मैत्रीचं महत्वही आपल्याला पटवून दिलं, असे कवींचं 1.5 तास भाषण झाल्यानंतर किंवा तर मी बोलणं खरं म्हणजे उचित नव्हतं, परंतु आग्रह झाल्यामुळं मी 2 मिनिटं आपल्या या ठिकाणी घेणार आहे. या ठिकाणी राऊत सरांनी सांगितलं आणि बोलताना सांगितलं की आजची तरुण पिढी नेमकी काय करते, इन्स्टावर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर कोणते स्टेटस असतात आणि त्यांची परिस्थिती काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की आज जर देशाची परिस्थिती पाहिली, 150 कोटीचा देश, त्यातला 66 कोटी जवळपास तरुण वर्ग 18 ते 35 या वयोगटातला, आणि त्यातल्या बऱ्याचशा तरुणांची अशी अवस्था आहे की नेमकं काय करावं. ही अवस्था कशामुळे झाली तर मोबाईलमुळे. मोबाईलचा वापर व्यवस्थित न केल्यामुळे. मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे, हे कवी राऊत सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. मग त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं नाही का की मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे? का नाही सांगितलं? कारण त्यांनाही माहित नव्हतं तोपर्यंत की मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे. कारण बदल इतक्या वेगाने घडतायत की नेमकं काय होईल कुणालाही सांगता येत नाही. परंतु हीच गोष्ट या ठिकाणी तुम्हाला कवी राऊत सरांनी समजून सांगितली आणि तेच काम सध्या पारनेर पब्लिक स्कूल या ठिकाणी करत आहे. नेमके भविष्यातील धोके कोणते, कोणती दुधारी शस्त्र आहेत, कशाचा वापर कसा करावा हे आपल्याला समजावं म्हणून गेले 8 दिवस पाहतोय आपण या ठिकाणी शैक्षणिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. आज तुम्ही पाहिलं असेल आनंदी बाजार. आनंद बाजारात काय नव्हतं? आनंद बाजारात तुम्हाला व्यवसाय कौशल्याचे धडे देणारं, व्यवसाय कौशल्याचं शिक्षण देणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या. काल
या ठिकाणी रामायणा संदर्भात चर्चा झाली. आज कवी राऊत सरांनी आपल्याला जगायचं कसं, जगण्याचा संघर्षाला तोंड कसं द्यायचं हे आपल्याला समजून सांगितलं. म्हणजे पारनेर पब्लिक स्कूल सारखी अशी फार कमी विद्यालय आहेत की ते तुम्हाला जगायला कसं शिकवतं. फक्त शैक्षणिक शिक्षण देऊन किंवा अकॅडमिक गोष्टी न ठेवता सगळ्याच गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडेल याकरता त्यांचा सातत्यानं उपक्रम नेहमी चालू असतात. आणि या उपक्रमाचाच भाग म्हणून हा शैक्षणिक महोत्सव आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर या विद्यालयाचे विद्यार्थी आम्ही नेहमी पाहतो की प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मग शिष्यवृत्ती परीक्षा असो, खेळाच्या स्पर्धा असोत. आज शिष्यवृत्ती परीक्षेमधल्या शिष्यवृत्ती घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिली तर ते 1000च्या आसपास गेलेली आहे संपूर्ण. ही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून मला या विद्यालयाचे विद्यार्थी खऱ्या अर्थानं भाग्यवान वाटतात की त्यांना एवढं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळतं. आणि त्याचबरोबर शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबरही तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी इथले संस्थाचालक म्हस्के परिवार असेल किंवा शिक्षक असतील सर्व सातत्याने धडपड करत असतात. आणि आम्ही त्यामुळंच हे एवढं मोठं काम करत असताना त्याची कुठेतरी बातमी देणं हे आमचं काम आहे. आणि तेच काम आम्ही नेहमी सातत्याने केलंय. यात आम्ही काही वेगळं केलं असं आम्हाला वाटत नाही. कारण तुम्ही आम्हाला बातमी देण्यासाठी त्या ठिकाणी उद्युक्त करत असता. कारण कुठंतरी एक जगावेगळं किंवा एक कुठंतरी चाकोरी बाहेरचं जाऊन काम तुमच्याकडून होत असतं. आणि चाकोरी बाहेर जाऊन कामाचीच बातमी होत असते. म्हणून आम्हाला ती बातमी देणं भाग पडतं असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही नेहमी त्या पद्धतीने नेमकं तुमच्याकडून बातमी कधी मिळेल ही अपेक्षा आम्हाला असते. तर मी सर्व विद्यार्थ्यांना या निमित्तानं अशा पद्धतीचं शिक्षण तुम्हाला या ठिकाणी भेटतंय याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. या शैक्षणिक महोत्सवाला शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी आभार मानण्यासाठी खरं म्हणजे सांगितलंय. आपणा सर्वांचे आभार मानतो. कारण पारनेर पब्लिक स्कूल परिवाराचा एक सदस्य म्हणून मी आपणा सर्व उपस्थितांचे, विद्यार्थ्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. शोधायला मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ, मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन म्हणा, मैत्री चाटते गाय होऊन म्हणा. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला, वासरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. ही मुखवटे असतात बरं मित्रांनो. डॉक्टर, इंजिनियर, श्रीमंत, गरीब. आपल्यातले काही मित्र शेतकरी राहतील, काही गरीब राहतील. मग त्याच्या पुढे आल्यानंतर तुमचा ऍटिट्यूड दाखवाल का तुम्ही? आपल्यातल्या मैत्रिणी काही पुढे जातील, काही बिचारा सुखात असतील, काही दुःखात असतील. त्यांच्या पुढे तुम्ही ऍटिट्यूड दाखवणार आहे का? मित्रा गारव्या एका वाट चुकणार नाही जीवन तुझे, वाट चुकणार नाही जीवनभर. एक तू मित्र कर, मित्र वणव्या गारव्या का. दुःख अडवायला मित्र वणव्यामध्ये गारव्या गारव्यासारखा, गारव्यासारखा. धन्यवाद, धन्यवाद. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर